हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक टॉपिक पाहणार आहोत. आजचं जे सेशन आहे ते सेशन आहे आपलं इनइक्वालिटीचं. आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा असा टॉपिक की ज्याचं नाव आहे इनइक्वालिटी. ओके, बघूया आपण. सो ओके, चला लक्ष द्या इकडे. आय होप की हँडरायटिंग सुद्धा दिसत असणार आहे. ठीक आहे, चालू ठेवा. बघा मी बघतोय फक्त. ओके, थोडं वर झालंय, थोडं खाली असायला हवं. चलो स्टार्ट करूया. आज एक महत्वाचा टॉपिक आपण घेणार आहोत ज्याचं नाव आहे इनइक्वालिटी. मराठीमध्ये त्याला म्हणतात असमानता. ज्यांच्याकडे शीट्स नाहीयेत, ज्यांच्याकडे प्रॉब्लेम शीट नाही, सिंगल पेज आहे फक्त, तर ते शीट तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलला जा असेल तर, आणि फक्त क्वांट झिला म्हणून टाका. काहींचं म्हणणं असेल की सर आमच्याकडे टेलिग्राम नाहीये, नसलं तरी इश्यू, हरकत नाही, शीटची काही गरज पण नाही, फक्त या ठिकाणी लक्ष द्या. ठीक आहे, मी स्टार्ट करतोय. ओके, सो गुड इव्हनिंग मित्रांनो, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं आपल्या क्वांटझिला फ्री एज्युकेशन मध्ये स्वागत करतो. आणि आज आपण एक महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे इनइक्वालिटी. टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. जमल्यास हातामध्ये पेन आणि पेपर घेऊन बसा. तुम्ही बघितलं असेल तर राज्यसेवा असेल, एमपीएससी असणारे, म्हणजे एमपीएससीच्या अंतर्गत राज्यसेवा आहे, कंबाईनच्या एक्झाम्स आहेत. आता एक न्यूज आली आहे, तुम्हाला माहिती असेल की ज्या एक्झाम्स आहेत त्या थोड्याशा पुढे पोस्टपोन झालेल्या आहेत. सो आपलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपला मेन काम आहे फक्त टॉपिक शिकणं. ठीक आहे, सो आपण वेगळ्या विषयाकडे न जाता डायरेक्ट टॉपिक मध्ये हात घालूया. सो इनइक्वालिटी टॉपिक अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, खूप जास्त महत्वाचा असा टॉपिक आहे. राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईनची एक्झाम असू द्या, इव्हन बँकिंग असेल, एसएससी असणारे, अशा खूप साऱ्या परीक्षांना याच्यावरचा एक टॉपिक तरी हमखास विचारला जातो, एक प्रश्न तरी याच्यावरचा येतो. मी तर म्हणेल की जर तुम्ही मागच्या वर्षांचे पेपर जर कधी उघडून बघितले तर तुम्हाला मिनिमम एक क्वेश्चन तरी सापडणारच आहे. आणि भरपूर लोकांना माहिती, ज्यावेळेला मार्केटमध्ये टेस्ट सिरीज चालते ना, टेस्ट सिरीज ज्यावेळेला कंडक्ट होते, तर त्या टेस्ट सिरीज मध्ये याच्यावरचा एक क्वेश्चन हा नेहमी विचारला जातो, नेहमी विचारतात. ओके, सो राम आपण एक एक टॉपिक बघूया. सो जो टॉपिक आपल्याला बघायचा मित्रांनो त्याचं नाव आहे इनइक्वालिटी. सो इनइक्वालिटीचा अर्थ काय होतो माहिती का? सो इनइक्वालिटी म्हणजे याचा अर्थ असा आहे असमानता. इनइक्वालिटीचा अर्थ काय आहे? असमानता आहे, असमानता. सो मग असमानता म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी तुलना आली, लक्षात ठेवा. सो इनइक्वालिटीचा पुरेपूर वापर आपल्याला होतो तुलना करण्यासाठी, कंपॅरिझन करण्यासाठी. ज्या ठिकाणी कंपॅरिझन होणार तर त्या ठिकाणी इनइक्वालिटी येते. लहानपणापासून तर आतापर्यंत आपण एक टॉपिक शिकलो आणि त्या टॉपिकचं नाव आहे इक्वॅलिटी, म्हणजे इज इक्वल टू. ज्या वेळेला इज इक्वल टू येतं ना तर त्याला दोन गोष्टी असतात, एक असते एलएचएस आणि दुसरी असते आरएचएस. आलं लक्षात? मग इज इक्वल टूचा अर्थ काय? एलएचएस इज इक्वल टू काय आहे? आरएचएस आहे. एलएचएस इज इक्वल टू काय आहे? आरएचएस आहे. दिसत असेल क्लिअर तर मला मेसेज करत राहा, मी जाऊन बघेल तिकडे. ओके, सो टॉपिक खूप इझी आहे, टॉपिक खूप महत्वाचा आहे. जमल्यास पेन आणि पेपर आणि तुम्हाला वाटणारे प्रश्न सोबत घेऊन बसा. आलं लक्षात? लेक्चर याच्यासाठी होत आहे की फक्त वरच्यावरती काहीतरी शिकवायचं म्हणून लेक्चर नाहीये, ते तुम्हाला 1,00,000% जमणार, लक्षात ठेवा. आणि शॉर्टकट्स तर 1000% असणार आहे. पण शॉर्टकटच्या आधी आपण बघूया की टॉपिक किती साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे, किती बेसिकली जर आपण त्याला लक्षात ठेवलं तर आय होप सो की तुम्हाला कोणते उदाहरण तुमचं आरामात सुटणार आहे. सो आपण उदाहरणाकडे जाऊया. सो उदाहरणाकडे जायच्या आधी सगळ्यात आधी आपण एक टॉपिक बघूया आणि ते म्हणजे बेसिक बघूया. सो इनइक्वालिटी मध्ये मित्रांनो आपल्याला काही चिन्हांचा अभ्यास करायचा, काही चिन्ह शिकायचे. सगळ्यात पहिलं हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह आपल्या सगळ्यांना माहिती असणार आहे की हे चिन्ह जे आहे याला म्हटलं जातं ग्रेटर दॅन. हे चिन्ह कशाचं आहे? ग्रेटर दॅनचं. मराठीमध्ये त्याला म्हणतात च्या पेक्षा मोठा. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं च्या पेक्षा मोठा. दुसरं एक चिन्ह आहे लेस दॅन.
दुसरं एक चिन्ह आहे लेस दॅनचं. ओके, लेस दॅन म्हणजे काय, च्या पेक्षा लहान. त्याच्यानंतर हे ग्रेटर दॅन आणि हे आहे इक्वल टू. ज्या वेळेला तुम्ही ग्रेटर दॅन आणि इक्वल टू ला सोबत सोबत लिहितात त्यावेळेला त्याला असं लिहिलं जातं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ग्रेटर दॅन आणि इक्वल टू ला सोबत सोबत लिहितात त्यावेळेला त्याला लिहिलं जातं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्याचं रीडिंग असं करू शकतोय आपण, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे सगळं बेसिक आहे. मेन टॉपिक सुरू होईल मित्रांनो, तोपर्यंत बाकीचे येतील सगळे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू. कोणी कोणी अशी रेष मारतात किंवा काही काही लोक सरळ एक हॉरिझॉन्टल लाईन वगैरे मारतात, आलं लक्षात. आणि याला म्हणतात लेस दॅन. ओके, आय होप सो की हे सगळं बेसिक आहे, ठीक आहे ना. मेन टॉपिक मध्ये हात घालायचा राहिला. आता आपण मेन टॉपिक स्टार्ट करूया. हे सगळं बेसिक आहे, हे सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे आधीपासून. याला म्हणतात ग्रेटर दॅन, याला म्हणतात लेस दॅन, याला म्हणतात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आणि याला म्हटलं जातं लेस दॅन ऑर इक्वल टू. ओके, यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे मित्रांनो. या फक्त 4 चिन्हांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, एवढं फक्त भान ठेवा, ठीक आहे. सो वेट अ मिनिट, फक्त जस्ट चेक करतोय. ओके ओके, आवाज दिसतोय सगळ्यांना. मी पुन्हा बॅक साईडला आलोय फक्त चेक करायला साऊंड वगैरे येतोय की नाही. फक्त मेसेज करत चला साऊंड येत असेल तर. ओके, सो नाव यस. ओके, सो मित्रांनो टॉपिक खूप सोपा आहे. भरपूर लोकांना अवघड करून टाकतात, लक्षात ठेवा. मी खूप वेळेला बघितलंय टॉपिकचे फुकटचे मार्क्स आहेत. रिझनिंग मध्ये असे भरपूर सारे टॉपिक्स आहेत की ज्यांना खूप सारा सराव लागतो. जसं संख्या मालिका असेल, मिसिंग कॅरेक्टर असणार आहे, यांना खूप साऱ्या सरावाची गरज आहे. मात्र त्याच्यातच काही टॉपिक असे आहेत की ज्यांचे 1 किंवा 2 उदाहरणं जरी तुम्ही सॉल्व्ह केलेत तरी त्याचे 100 उदाहरणं त्याच्यासारखे आहेत. स्टेप बाय स्टेप बघूया. मग इनइक्वॅलिटी मध्ये नेमकं असतं काय, तर इनइक्वॅलिटी मध्ये एक गोष्ट आहे आणि ते म्हणजे स्टेटमेंट. इनइक्वॅलिटी मध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे विधान. तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेला आपण इनइक्वॅलिटी म्हणजे असमानतेचं उदाहरण ज्या वेळेला सोडवतो तर त्याची सुरुवात केली जाते स्टेटमेंट या शब्दापासून. स्टेटमेंटला मराठीमध्ये म्हटलं जातं मित्रांनो विधान. आता भरपूर लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की ते बारीक बारीक गोष्टींकडे बिलकुल लक्ष देत नाही. तुमचं सगळ्यात पहिलं काम आहे की या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणं की स्टेटमेंट मीन्स काय, व्हॉट इज अ स्टेटमेंट. सिंपल भाषेत सांगतो, स्टेटमेंटचे खूप सारे प्रकार आहेत मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही आर्ग्युमेंट्स हा प्रकार शिकणार, आर्ग्युमेंट्स. मग आर्ग्युमेंट्स म्हणजेच काय, तुम्ही सध्या बघितलंय की आपलं जे आयोग आहे, आयोगाचा सध्या रिझनिंग वरती जे प्रश्न विचारले जातात ते बऱ्यापैकी वेगवेगळे स्टेटमेंट्स आणि ऍझम्पशन आहे. आलं लक्षात. एक विधान दिलंय आणि गृहीतक दिलेले असतात, त्याच्यानंतर स्टेटमेंट्स आणि कन्क्लुजन आहेत. आलं लक्षात. असे खूप सारे प्रकारचे आहेत. मग हे नेमकं स्टेटमेंट आहे तरी काय आणि स्टेटमेंट कशाला म्हणावं, तर स्टेटमेंटचा साधा सोपा सरळ अर्थ आहे असं एखादं वाक्य की जे एकतर चूक असेल एकतर ते बरोबर असणार. स्टेटमेंट म्हणजे असं एखादं वाक्य की जे एकतर चूक असणार एकतर ते काय असणार आहे, बरोबर. सध्या तरी तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा, जर प्रॉपर जास्त आतमध्ये जायचं झालं तर स्टेटमेंट इज नथिंग बट असर्टिव्ह सेंटेन्स की विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट विधान म्हणजे असं एखादं वाक्य की जे एकतर चुकीचं असेल किंवा ते एकतर बरोबर असणार आहे. उदाहरणार्थ जे रोजच्या लाईफ मध्ये आपण बोलतो ते सर्व काही स्टेटमेंट आहेत, ते सर्वच्या सर्व स्टेटमेंट्स आहेत. तुम्ही बघितलं असेल कोर्टामध्ये केस चालते, वकील लोक काहीतरी बोलत असतात किंवा आपण आपल्या घरामध्ये बोलतो, जे मी सध्या बोलतोय ते सुद्धा काय, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टेटमेंट. या सर्व गोष्टींना म्हटलं जातं मित्रांनो स्टेटमेंट. स्टेटमेंटच म्हटलं जातं. सो नाव आता बघूया आपण मग स्टेटमेंट कशाला नाही म्हणत, तर एखादं जर आता मी तुम्हाला सांगितलं की स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की स्टेटमेंट म्हणजे ज्याचं उत्तर एकतर तुम्ही हो मध्ये देऊ शकतात किंवा नाही मध्ये देऊ शकतात. एकतर जे चुकीचं असेल किंवा ते बरोबर असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी जर आता कधी म्हटलो की पुण्यामध्ये सध्या खूप मुसळधार पाऊस पडतो आहे, तर हे झालं स्टेटमेंट. तर हे काय झालं, हे झालं स्टेटमेंट. आता मेन मुद्दा असा आहे की मग हे जर स्टेटमेंट असेल
तर हे आम्हाला कसं कळणार? तर खूप साधी गोष्ट आहे. याचं उत्तर एक तर हो असेल, एक तर याचं उत्तर काय असणार आहे? नाही असणार आहे. एक साधं वाक्य जे तुम्ही रोजच्या जीवनात बोलतात त्याला म्हटलं जातं विधान. मग मला जर आता एखाद्याने सांगितलं की बघ आता सध्या खूप मुसळधार पाऊस पडतोय, मी काय करणार? हे स्टेटमेंट आहे. मला विचारलं पण हे स्टेटमेंट कसं आहे? चूक आहे की बरोबर आहे? हा, तर हे स्टेटमेंट आहे चुकीचं. कारण सध्या जर आपण पुण्यामध्ये, आता मी जिथे आहे तिथे काही पाऊस वगैरे पडत नाहीये, सो माझ्यासाठी हे जे विधान आहे हे काय आहे? रॉंग आहे. तुमचं एखादं विधान असेल की आज आमची मेस बंद आहे, आज आमची मेस बंद आहे, हे विधान आहे. हे चूक की बरोबर हे मेस तिथे गेल्यानंतर कळेल आपल्याला. जर मी मेस वरती कधी गेलो चेक केलं, अरे मेस तर चालू आहे, म्हणजे याचा अर्थ असा की हे काय आहे? बरोबर विधान आहे. पण तुम्हाला ते विधान चूक आहे का बरोबर आहे याच्याशी काहीच घेणं देणं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यात की विधान म्हणजे आपल्याला दिलेली माहिती. आलं लक्षात? स्टेटमेंटचा दुसरा अर्थ काही नसून याला काय म्हणतात? गिव्हन इन्फॉर्मेशन. काय म्हणतात त्याला? गिव्हन इन्फॉर्मेशन असं म्हणतात. गिव्हन इन्फॉर्मेशन, दिलेली माहिती. अशी माहिती की जी समोरच्याकडून आलेली आहे. मग काहींचं म्हणणं असेल ते आम्ही कसं ओळखायचं की ते स्टेटमेंट चूक आहे की बरोबर आहे? स्टेटमेंट चुकीचं असू द्या, स्टेटमेंट बरोबर असू द्या, आपल्याला त्याच्याशी काळी मात्र घेणं देणं नाही. आपला फक्त मेन हेतू असा आहे की ते विधान आहे, आणि विधान म्हणजे दिलेली इन्फॉर्मेशन. मग कोणते असे वाक्य आहेत की जे स्टेटमेंट नाहीयेत? तर आज्ञार्थी वाक्य असेल की कृपया एक ग्लास पाणी दे, किंवा एखादं समजा कमांड सेंटेन्स असेल, एखाद्याने कमांड दिली की शट द डोअर, तू दरवाजा बंद कर. हा, मग यांचे उत्तर कधी आपण हो आणि नाही मध्ये नाही देऊ शकत, लक्षात ठेवा. आणि म्हणून याला म्हटलं जातं, आणि म्हणून यांना स्टेटमेंट नाही म्हणत. आलं लक्षात? सो विधान म्हणजे असं एखादं वाक्य की ज्याचं उत्तर एकतर हो असेल किंवा त्याचं उत्तर एकतर नाही असणार आहे. पण ज्यावेळेला आपण रिझनिंग शिकतो ना, तर त्यावेळेला एक गोष्ट डोक्यामध्ये पुटअप करून ठेवा की स्टेटमेंट म्हणजे आपल्याला समोरच्याने दिलेली माहिती. आता जे लोक जे लोक फेसबुकला बघतायत त्यांना हा प्रश्न पडला असणार की याची काही गरजच नाही ना आम्हाला, तुम्ही डायरेक्ट प्रॉब्लेम वगैरे शिकवायला सुरुवात करा. हाच मोठा मेन गेम आहे, लक्षात ठेवा. हाच मोठा मेन गेम आहे की जर तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे काय हे नाही समजलं तर जो टॉपिक पुढे सुरू होणार आहे तो तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि म्हणून टॉपिक समजण्यासाठी कृपा करून स्टेटमेंट समजून घ्या. इतकंच फक्त लक्षात ठेवा की स्टेटमेंट इज नथिंग बट अ गिव्हन इन्फॉर्मेशन, अशी माहिती की जी आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. ओके, सो बघूया आपण स्टेटमेंट मीन्स आहे तरी काय. एक छोटासा एक स्टेटमेंट घेऊया. मग समजा एक विधान आहे, आणि विधान असं आहे ए ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू बी. हे विधान आहे, हे स्टेटमेंट मला दिलेलं आहे. मी परीक्षेमध्ये गेलो, पेपर बघितला, आणि पेपरमध्ये प्रश्न असा लिहिलाय स्टेटमेंट, आणि स्टेटमेंट दिलंय ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. आलं लक्षात? ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. आणि स्टेटमेंट दिल्याच्या नंतर मला विचारतायत की निष्कर्ष काढून दाखवा. मला विचारतायत की निष्कर्ष काढून दाखवा. कन्क्लुजन, कन्क्लुजनला मराठीमध्ये म्हटलं जातं निष्कर्ष. ओके, सो निष्कर्ष मला दिलेले आहेत. पहिला निष्कर्ष, दुसरा निष्कर्ष, तिसरा निष्कर्ष. पहिला निष्कर्ष आहे ए ग्रेटर दॅन बी, दुसरा आहे ए इज इक्वल टू बी, तिसरा आहे ए लेस दॅन बी. विचार करा, विचार करा. यस, बोर्डवरचं दिसतंय सगळ्यांना क्लिअर? मी आहे तुमच्या सोबतीला आहे. आलं लक्षात? विचार करा. यस, अतिशय महत्वाचा आहे, चॅलेंजिंग टॉपिक शिकवतोय, बिलकुल बेधडक राहा. ठीक आहे, जमल्यास उत्तरही देत चला. बघा तुम्हाला बोर्डवरती स्टेटमेंट दिसत आहे. स्टेटमेंट दिलंय ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, आणि खाली निष्कर्ष सांगितला आहे. निष्कर्ष आहे पहिला ए ग्रेटर दॅन बी, दुसरा आहे ए इज इक्वल टू बी, आणि तिसरा आहे ए लेस दॅन बी. ओके ओके, सांगा सांगा सांगा.
बसला का मला सांग ते. चलो सॉरी. भरपूर लोकांचा आन्सर आला आहे, भरपूर लोकांचा आन्सर आला असणार आहे. खूप साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की सर हे बरोबर आणि हे चुकीचं. जर तुम्हाला एमपीएससी करताना साधारणतः 2 वर्ष झाले असतील तर तुम्हाला एक गोष्ट समजायला हवी की सीसॅट सुटणार नाही आपल्यापासून. आलं लक्षात? आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो, आपण टॉपिक एकदमच किचकट बनवतो. लक्षात ठेवा, आपण टॉपिक खूप जास्त किचकट बनवतो. सो मी तुम्हाला हे समजून सांगतोय, जर तुम्हाला जितके लोक लाईव्ह आहेत, जितके लोक बघतायत किंवा जे बघणार आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टेटमेंट इज द मेन सोर्स, स्टेटमेंट इज द पॉवर. स्टेटमेंट जर नाही कळालं तुम्हाला काहीच नाही कळणार. तुम्हाला जगातला कोणताही मास्तर किती शॉर्टकट शिकवणार असू द्या, लक्षात ठेवा तुम्हाला स्टेटमेंट समजणं फार गरजेचं. जरा बघूया आपण आता. काय यांचं म्हणणं आहे की हे कसं काय. आता भरपूर लोक आहेत की ज्यांना कळालं असणार आहे. मल्टिपल लोकांचं म्हणणं आहे की सर हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. लक्षात ठेवा दोन्ही चुकीचे आहेत. हे पण रॉंग आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. आता मात्र काही ना टेन्शन आलं, काहींचं म्हणणं की हो कसं काय चुकीचं आहे. सो समजावून सांगतो, तुमच्यातल्या भरपूर लोकांनी या दोघांना का राईट दिलंय माहितीये का. भरपूर लोकांना हे का बरोबर वाटतं त्याच्या मागे एक छोटंसं रिझन आहे. ते काय करतात, ते बिलकुल डोकं नाही वापरत, ते बिलकुल माइंड नाही वापरत. ते डायरेक्ट जातात, हे चिन्ह बघतात, ग्रेटर दॅन दिसला, ग्रेटर दॅन दिसला म्हणजे करेक्ट, इज इक्वल टू दिसला, इज इक्वल टू दिसला म्हणजे करेक्ट. लक्षात ठेवा चिन्हांवरतून टॉपिक नाहीये, टॉपिक लॉजिकल. आलं लक्षात? एलआर लॉजिकल रिझनिंग आहे. जितकं रिझनिंग मी तुम्हाला शिकवतो की जेवढं एक्झामला आहे त्याला म्हणतात एलआर लॉजिकल रिझनिंग. तुम्हाला याचा अर्थ नाही कळाला यार, तुम्हाला याचा अर्थच नाही कळाला, म्हणून सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे. सो याचा अर्थ जरा तरी समजून घ्या की नेमका अर्थ काय. सांगतो मी समजावून, रिलॅक्स. चलो बघा, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे आणि हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. हा हे चुकीचं तर भरपूर लोकांचा आन्सर आलेला आहे की हे तर चुकीचंच आहे, नो डाऊट. पण ज्यांचं म्हणणं आहे की सर हे बरोबर आहे, तर लक्षात ठेवा इतका टाइम झालाय, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, जिथे तुम्ही क्लासेस केले असतील किंवा जिथे तुम्ही गेला असणार आहे, आय होप सो की तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं होतं. महत्वाचं सेक्शन आहे. जर या बारीक बारीक चुका जर दूर झाल्या तर मी गॅरंटी देतो की 25च्या 25 क्वेश्चन नाही सोडवायचे, मिनिमम 16 ते 18 क्वेश्चन ट्राय करायचे. पंडित व्हायचं नाही गणितात, रिझनिंग मध्ये. आलं लक्षात? इतके क्वेश्चन तरी सॉल्व्ह करा की थोडा तरी आपला जो मेरिट आहे ते थोडं रेज झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. सो चला बघूया. तात्पुरता हे पुसतो मी, ठीक आहे ना, तात्पुरता मी हे पुसतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे, आता तुम्ही माझ्या जवळ नाहीयेत की जेणेकरून मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तरी माझा एक पहिला प्रश्न आहे, हे काय असतं, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, हे असतं तरी नेमकं काय. यार मी तुम्हाला तेच सांगतो, हे स्टेटमेंट आहे. मग काहींचं म्हणतं मग स्टेटमेंट आहे म्हणून काय झालं. स्टेटमेंट म्हणजे लेट्स से एखादा व्यक्ती आहे आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला सांगतोय, फॉर एक्झाम्पल मी सांगतोय तुम्हाला की बघा हे स्टेटमेंट घ्या, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. याचे ना मित्रांनो 2 अर्थ होतात, याचे होतात 2 अर्थ. पहिला ए ग्रेटर दॅन बी. याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही वाचतात ना, तर वाचताना बघा तुम्ही काय रीड करतात, ए ग्रेटर दॅन ऑर, ए ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू बी. म्हणजे ज्या व्यक्तीने तुम्हाला माहिती दिलेली, ज्या व्यक्तीने तुम्हाला स्टेटमेंट दिले ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, तर तो व्यक्ती ए मध्ये आणि बी मध्ये रिलेशन तयार करतोय. तो व्यक्ती ए मध्ये आणि बी मध्ये काय तयार करतो, रिलेशन. सो रिलेशन 3च प्रकारचे. कोणीतरी एखादा व्यक्ती मोठा असेल, कोणीतरी दुसरा व्यक्ती लहान असेल किंवा ते दोन्हीच्या दोन्ही बरोबर असतील. मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये, वजन असेल, हाईट असेल, उंची असणारे, पैसा असणारे, लिटर असेल, मीटर असेल, किलोमीटर असणारे, काही असू द्या. सो 3च घटक आहे तुलना करण्याचे, कोणीतरी मोठा, कोणीतरी लहान आणि दोन्ही इक्वल. मग ज्याने मला माहिती पुरवली आहे, द पर्सन, एखादा व्यक्ती की ज्याने मला माहिती पुरवली, त्याने मला ही माहिती पुरवली, तो म्हणतोय की ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. सो याचे 2 अर्थ आहेत, ए ग्रेटर दॅन बी और ए इज इक्वल टू बी. आता सेकंड टर्म, आता दुसरा टप्पा बघा. सगळ्यात महत्वाचा, आपल्याकडे 2 शब्द आहेत, एक आहे अँड आणि दुसरा आहे ऑर. याच्याकडे जरा लक्ष द्या, अँड आणि ऑरचा अर्थ काय. अँड आणि ऑर मध्ये काय असतं, मी जर कधी म्हणालो की मी आणि माझा मित्र, लक्षात, मी अँड माय फ्रेंड, मी आणि माझा मित्र आम्ही दोन्ही पिक्चरला चाललोय, मी आणि माझा मित्र आम्ही दोन्ही पिक्चरला चाललोय, तर या अँडचा अर्थ काय होतो,
अँड म्हणजे कंपल्शन. अँडचा अर्थ काय असतो, म्हणजे आम्ही दोन्ही जाणार आहोत, मी पण जाईल आणि माझा मित्रही जाणार, 101% आम्ही जाणार. और मी बोलतोय पुन्हा, मी किंवा माझा मित्र पिक्चरला जाणार, मी किंवा माझा मित्र पिक्चरला जाणार. सो याचा अर्थ काय, मी किंवा माझा मित्र. सो याचा अर्थ असा आहे, एकतर तो पिक्चरला जाईल किंवा मी जाणार, म्हणजे तो गेला तर मी जाणार नाही किंवा मी गेला तर तो जाणार नाही, काही होऊ शकतं. मग ज्या वेळेला और येतं ना मित्रांनो, तर त्या ठिकाणी असते पॉसिबिलिटी, त्या ठिकाणी असते पॉसिबिलिटी, शक्यता. कंपल्शन म्हणजे निश्चितपणे माहिती, 100% माहिती आहे की आम्ही दोन्ही जाणार आहोत, मी आणि माझा मित्र. आणि ज्या वेळेला आपण और लावतो, मी किंवा माझा मित्र, याचा अर्थ असा आहे, त्याला म्हटलं जातं पॉसिबिलिटी. और इंडिकेट्स अ पॉसिबिलिटी. हे शब्द इतके भयंकर महत्वाचे आहेत की तुमचं 50% काम हे दोनच शब्द करून टाकणार आहेत, पण तुम्हाला याच्या मागचा तर्क माहिती असणं गरजेचं आहे. अँड आणि और डिफरन्स काय, सिंपल आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मला जर एखाद्या माणसाने एखादा प्रश्न विचारला आणि सांगितला की सांग निष्कर्ष काय, मला एखाद्या माणसाने प्रश्न विचारला आणि मला सांगितलं की सांग निष्कर्ष काय, तर याचा अर्थ असा आहे, तुम्ही मला जशी माहिती द्याल तसं मी तुम्हाला उत्तर देईन. जर तुमची माहिती 100% असेल तर मी तुम्हाला 100% आन्सर देणार. मी सांगतो काय बघा, म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की इफ द गिव्हन इन्फॉर्मेशन, जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे, जर ती गिव्हन इन्फॉर्मेशन ही सर्टन असेल, सर्टन म्हणजे काय, निश्चित, आलं लक्षात, आणि पॉसिबल म्हणजे काय, तर अनिश्चित. जगामध्ये पूर्ण वर्ल्ड मध्ये लक्षात ठेवा, रिझनिंग जमायचं असेल, मोठे मोठे पॅसेजेस जरी तुम्हाला समजून घ्यायचे असतील रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे, या दोन कंडिशनवरती पूर्ण गेम चालतो. सर्टन, तुम्ही दिलेली माहिती जर मला निश्चित असेल तर याच्यावरतून जो निष्कर्ष निघतो तो सुद्धा कसा असणार आहे, निश्चित. मी माझ्या डोळ्यांनी बघतोय की पाऊस पडतोय, तर याचा अर्थ मी जर तुम्हाला एखादी माहिती पुरवली की पाऊस पडतोय, तर याच्यावरतून जे निष्कर्ष काढायचे ते नेहमी सत्य असणार आहेत, ते नेहमी सर्टन असतील, निश्चितपणे खरे असतील, निश्चितपणे खरे असतील. लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतोय, जर 2 + 2 4 होतात, म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्हाला दिलेली गिव्हन इन्फॉर्मेशन ही जर कधी निश्चित स्वरूपाची असेल, 100% असेल, तर निष्कर्ष हा नेहमी निश्चित असतो, 100% काढता येतो आपल्याला, आलं लक्षात. हा, पण एक दुसरी माहिती आहे, पॉसिबल. पॉसिबलचा अर्थ अनिश्चित स्वरूपाची माहिती, अनिश्चित. अनिश्चितचा अर्थ कसा आहे की तुम्हालाच माहिती नाही आणि तुम्ही मला सांगताय, आलं लक्षात, तुम्हालाच माहिती नाही आणि तुम्ही मला सांगताय. हा सिंपल फंडा. म्हणजे मला जर एखाद्याने सांगितलं की हाताच्या पंजावरती बोटं किती आहेत, हा मधला बोट आहे, मी सांगू शकतो, हा अंगठा आहे. पण जर तुम्ही असं जर कधी केलं, सपोज जर तुम्ही असं लपवलं आणि मला सांगितलं की सांगा आता काय कुठे, सो हे सगळं पॉसिबिलिटीचा खेळ चालू. लक्षात ठेवा, आपल्याला नाही सांगता येणार नेमकं की कोणता अंगठा कुठला आहे, कोणता बोट कुठला आहे म्हणून. सो जर तुम्हाला पुरवली गेलेली माहिती ही अनिश्चित स्वरूपाची असेल, जर त्याच्यामध्ये और लागला असणार आहे, तर त्याचा आन्सर कधीही परफेक्ट देता येत नाही, लाईफ मध्ये देता येत नाही. मी लाईव्ह बोलतोय तुमच्याशी, लक्षात ठेवा. और जर लक्षात ठेवा, जर माहिती अनिश्चित असेल तर जो निष्कर्ष आहे तो सुद्धा कसा असतो, पॉसिबल. लक्षात ठेवा, जर माहिती निश्चित असेल तर निष्कर्ष निश्चित निघतो, आणि जर माहिती अनिश्चित असेल, पॉसिबल असेल, तर निष्कर्ष सुद्धा पॉसिबल निघतो. सर्टनला कधी पॉसिबल येणार नाही आणि पॉसिबलला कधी सर्टन येणार नाही, याचं भान ठेवा. म्हणून और म्हटला म्हणजे पॉसिबल आहे आणि अँड म्हटला म्हणजे काय आहे, सर्टन आहे, निश्चित आहे. ओके, आता मला ज्याने माहिती दिली आहे, तर एका व्यक्तीचं म्हणणं आहे की ए आणि बी मध्ये नातं काय. ओके, ठीक आहे, ए आणि बी मध्ये त्याला नातं हवंय. मग त्याने मला इन्फॉर्मेशन दिली, तो म्हणतो काय, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. त्याने जर मला एवढं सांगितलं असतं ना, ए ग्रेटर दॅन बी, म्हणजे त्याने मला माहिती दिली की ए हा बी पेक्षा कसा आहे, मोठा. ऑब्वियस या, जर ए हा बी पेक्षा मोठा आहे तर तोच काय झाला, निष्कर्ष झाला, काही गरजच नाही. पण या वेळेला ज्याने मला माहिती पुरवलीये तो स्वतः कन्फ्युज आहे, म्हणून तो मला म्हणतोय ए इज ग्रेटर दॅन बी और ए इज ग्रेटर दॅन बी और ए इज इक्वल टू बी. ए हा एक तर बी पेक्षा मोठा असेल किंवा म्हणजे त्यालाही नाही माहिती. लक्षात ठेवा, म्हणून ज्या वेळेला
ऑर येतं त्यावेळेला लक्षात ठेवा तिथे 50% चान्स असतो, हो पण नाही पण. आणि ज्या वेळेला तिथे अँड येतो, सो अँड इंडिकेट 100%. ओके, सो हा मला आता निष्कर्ष पहिला दिला होता ए ग्रेटर दॅन बी. मला निष्कर्ष दिलेला आहे ए ग्रेटर दॅन बी. आता जरा विचार करा, ए ग्रेटर दॅन बी हा निष्कर्ष. आता भरपूर मुलांचा प्रॉब्लेम काय, ते काय करतात माहिती का, फक्त हे चिन्ह जे आहे हे चिन्ह फक्त बघतात. यार हा टॉपिक बघण्याचा नाही, लॉजिकल आहे. तुम्ही तुमचं लॉजिक लावा. ज्याने मला माहिती दिलेली आहे त्यानेच मला निष्कर्ष दिलेले आहेत, याचं फक्त भान ठेवा. हे जे निष्कर्ष आहे, हे जे कॉन्क्लुजन आहे, कॉन्क्लुजन CON कॉन्क्लुजन, हा जो निष्कर्ष आहे ए ग्रेटर दॅन बी, हा स्वतः मी ठरवलेला नाही. ज्याने मला माहिती दिली त्यानेच मला खाली निष्कर्ष लिहून दिलेत आणि तो मला विचारतो की सांग आन्सर काय. ओके, सो ए ग्रेटर दॅन बी हे काय आहे, रॉंग आहे टोटली. काहींचं म्हणणं असेल की सर हे चिन्ह दिसतंय, चिन्ह खड्ड्यात गेलं, चिन्हाचा इश्यू नाहीये. तुम्ही विचार करा, ज्याने माहिती दिलेली आहे ती माहिती आपली पॉसिबल मध्ये, जर माहिती पॉसिबल मध्ये असेल तर निश्चित निष्कर्ष आपण कसा काय काढतोय. देणारा म्हणतोय की ए हा एकतर बी पेक्षा मोठा आहे किंवा दोन्ही समान आहेत, म्हणजे ज्याने दिली तो ऑर लावतोय, म्हणजे त्याला पण कन्फर्म नाही एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल. जर समजा याला जर तुम्ही बरोबर म्हटलं तर याचा अर्थ आपोआप हे चुकीचं होतंय. जर ए हा ऑलरेडी बी पेक्षा मोठा येऊन गेला तर दोघांची किंमत सारखी कशी काय असणार आहे. जर ए हा बी पेक्षा मोठा असेल तर दोघांची किंमत सारखी कशी काय. आणि तुम्हाला हे कसं कळालं की हेच आहे, हे का नाही. आणि जर समजा काहींचं म्हणणं की सर हे बरोबर, तर मग हे चुकीचं होतं. जर दोन्ही सारखे असतील, जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर मग ए हा बी पेक्षा मोठा कसा असेल. म्हणून लक्षात ठेवा, ए ग्रेटर दॅन बी हे सुद्धा चुकीचं आहे आणि ए इज इक्वल टू बी हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. पण लॉजिकली लक्षात ठेवा की ज्यावेळेला दोघांमध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं किंवा लेस दॅन ऑर इक्वल टूचं चिन्ह लागत असेल तर त्या दोघांमध्ये सेपरेट चिन्हाचं, सिंगल चिन्हाचं जे रिलेशन असतं ते नेहमी काय असतं, रॉंग असतं. तिसरं तर आहे चुकीचं, तिसऱ्याचा तर इश्यूज नाहीये. तिसरं हे डेफिनेटली काय आहे, रॉंग आहे. तिसरं पूर्णतः चुकीचं आहे. सो हा झाला महत्वाचा मेन मुद्दा. ओके, आय होप सो की तुम्हाला हे कळत असणार आहे. पण मग याचा आन्सर काय लिहायचं, एक्झामला याचा आन्सर मी काय लिहायचं, खूप सोपं आहे. आता तुम्ही हे सर्वच्या सर्व हे तर चुकीचं आहे, हे दोन्ही पण चुकीचे झाले. मात्र पेपरमध्ये काय असतं, विधान दिलंय, निष्कर्ष, निष्कर्षाच्या खाली पर्याय आहेत. हा मग याचा पर्याय काय, जर मला पर्याय दिला की सर्वच्या सर्व चूक, जर मला एखाद्याने पर्याय दिला सर्व चूक, ओके, 1 किंवा 2 बरोबर, किंवा मला दिलंय 1 आणि 2 बरोबर आणि चौथं फक्त 3 चूक. बघा मी वाचून दाखवतोय. सर्व चूक पहिला पर्याय, 1 किंवा 2 बरोबर, 1 आणि 2 बरोबर, फक्त 3 चूक. काय वाटतं कोणता पर्याय लिहायचा, कोणता पर्याय लिहायचा सांगा. यस, यस, कोणता पर्याय लिहायचा सांगू शकाल. यस, सांगू शकाल कोणता पर्याय लिहायचा आहे. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय की चौथा पर्याय. पहिला पर्याय सर्व चूक, दुसरा पर्याय 1 किंवा 2 बरोबर, तिसरा पर्याय 1 आणि 2 बरोबर आणि चौथा पर्याय फक्त 3 बरोबर. ओके ओके, ओके ओके. बघा मित्रांनो, मेन गेम तर कुठे माहिती का, ज्यावेळेला आपण पेपर बघतो ना तर त्यावेळेला मेन गेम कुठला आहे. आयोगाला एक गोष्ट माहिती आहे, तुम्ही भरपूर लोक सिरियस आहेत, पण खूप सारे लोक आहे ना सीसॅटला सिरियस नाही घेत. लक्षात ठेवा, टाइमपास समजतात की आम्ही शेवटी बघून घेऊ. असं नाही यार, फुकटचे मार्क्स आहेत, चॅलेंज करतो बिलकुल. आलं लक्षात. सर मेन गेम असा आहे याच्यात की आयोग काय करतं माहिती का, आयोगाचा मेन इश्यू असा आहे की आयोगाला एक गोष्ट माहिती की मुलांना कळत नाही, दे डोंट नो, मुलांना माहीतच नाही की नेमकं आन्सर कसं लिहावं लागतं. आणि आयोगाने बरोबर नस पकडलेली.
आयोगाला एक गोष्ट पूर्णतः माहिती की मुलांना जर आपण एखादा क्वेश्चन जर कधी विचारला ना, अशा याच्यात एखादे शाब्दिक उदाहरणं विचारले तर मुलांना सांगता नाही येत. बघा 4 ऑप्शन दिलेत, सर्व चूक. आता भरपूर लोकांना सर्व चूक दिसत आहेत ना, पहिलं दुसरं तिसरं. मग काहींचं म्हणणं आहे सर्व चूक, काहींचा चौथा पर्याय फक्त 3 चूक. आलं लक्षात? काहींचा तिसरा पर्याय 1 आणि 2 बरोबर, काहींचं म्हणणं आहे की 1 किंवा 2 बरोबर. सो जरा बघूया, मी सांगतो काय तर. सगळ्यात आधी पर्यायाकडे बघा, पर्याय काय सांगतो. पर्याय म्हणतोय की सर्व चूक. आता इथे दिसतंय ना आपल्याला सर्वच्या सर्व काय आहे, चुकीचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा पर्याय 1 किंवा 2 बरोबर. तिसरा आहे 1 आणि, आता एक काम करू ना आपण, 1 आणि 2 बरोबर आहे म्हणजे हा पर्याय तर गेलाच, कारण ते बरोबर नाहीये, ते गेलं. सो हा पर्याय जो आहे हा गेला. आता राहिले 3 पर्याय, पहिला दुसरा चौथा. आता सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला आता एक गोष्ट जरा समजावून सांगितली की ज्याने माहिती पुरवली आपल्याला त्या माहितीनुसार तो म्हणतोय की ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. म्हणजे याच्यावरतून तुम्हाला एक गोष्ट मी समजावून सांगतो, एकतर ए हा बी पेक्षा मोठा असणार आहे, एकतर दोघांची किंमत कशी असणार आहे, सारखी. हा, जर तुमच्यातल्या एखाद्या व्यक्तीने जर आता मला विचारलं की सर निश्चितपणे सांगा एकच काहीतरी, मी बोलतोय ना आता की एकतर ए हा बी पेक्षा मोठा असणार आहे किंवा ए आणि बी ची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असणार आहे. मग तुमच्यातल्या एखाद्याच्या मनात चालू असणार आहे की सर मग दोघांपैकी मी आन्सर काय लिहायचं. तुम्ही सांगू शकाल का निश्चितपणे आन्सर कुठलं आहे? सॉरी यार, मी नाही सांगू शकत. कारण ज्याने माहिती विचारली, जर त्याने मला निश्चित माहिती विचारली नाही तर मी निश्चित उत्तर कसं काय देणार. हा, पण एक मात्र सत्य, ज्याने मला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याने मला हे 2च तर किस्से दिलेले आहेत, 2च गोष्टी आहेत. ए ग्रेटर दॅन बी ऑर ए इज इक्वल टू बी, म्हणजे दोघांपैकी निश्चितपणे कोणता तरी एक काय असणार आहे, बरोबर असणार आहे. दोघांपैकी कोणतं तरी एक निश्चितपणे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कोणतं ते नाही सांगू शकत, आय कांट टेल, मला नाही सांगता येणार. 2 तुम्हाला विधानं देतो. पहिलं, देवाचं अस्तित्व आहे, आणि दुसरं विधान, देवाचं अस्तित्व नाही. गॉड एक्झिस्ट अँड गॉड डज नॉट एक्झिस्ट. सो देर आर द 2 स्टेटमेंट्स. हे 2 विधानं झाले. कोणतं बरोबर आहे? मग आता भरपूर लोक जे देवाला मानतात ते म्हणतील की सर पहिलं करेक्ट, देव आहे. मी जर कधी म्हटलं दाखव देव कुठे, मग तुम्ही फोटो दाखवणार का मला? नाही, ते नाही चालणार, लक्षात ठेवा. आणि दुसरं जे बिलकुल मानत नाही ते म्हणतील की सर देव बिलकुल नाही, आम्ही दाखवू शकतो, बघा दिसतोय का कुठे. सांगायचं तात्पर्य असं आहे, हे जे 2 आहेत हे 2 विधान आहेत, आलं लक्षात. मात्र या दोघांचा आन्सर मला सांगता येणार नाहीये. आलं लक्षात की देवाचं अस्तित्व आहे आणि देवाचं अस्तित्व नाही, हे दोन्हीच्या दोन्ही चुकीचे आहेत, वैयक्तिक. हे दोन्ही सेपरेटली चुकीचे आहेत ना, वैयक्तिक सेपरेटली चुकीचे आहेत. पण जर तुमचं म्हणणं की तुम्ही निष्कर्ष काढून दाखवा, मी एवढंच म्हणणार आहे की बाबा दोघांपैकी कुठलं तरी एक बरोबर असणार आहे, दोघांपैकी कुठलं तरी एक काय असणार आहे, बरोबर. मग तुम्ही मला पुन्हा विचारणार की कोणतं बरोबर आहे. सॉरी यार, त्याच्याशी मला घेणं देणं नाही, कोणतं तरी बरोबर असतं ते तुम्ही बघून घ्या काय तर. दुसरं उदाहरण, मी जर एखादा कॉइन टॉस कधी केला, कॉइन टॉस केल्यानंतर जर मी म्हणाल तुम्हाला की कॉइन हातामध्ये कॉइन टॉस केला आणि मी म्हणालो काय पडणार आहे, कॉइन वरतीच आहे अजून हवेत, कॉइन अजून हवेमध्ये, मी जर तुम्हाला विचारलं काय पडणार आहे, काय सांगणार? 2च तर चान्स आहेत, छापा पडणार किंवा काटा पडणार. पण करेक्ट सांगा ना काय पडणार. तू म्हणणार कसं काय सांगणार सर, दोघांपैकी काहीतरी एक पडणार. तुम्हाला हेच समजावून सांगतोय, दोन्ही विधान आहेत, मात्र दोघांपैकी काय काय पडणार माहिती नाही, आणि म्हणून तुमचा आन्सर काय, एकतर छापा किंवा काटा. कोणी म्हटलं की निश्चितपणे काय पडणार, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. या गोष्टी डोक्यात फिट करून ठेवा, ठीक आहे. सो म्हणून एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असणार आहे. आणि म्हणून आयोग असं आन्सर तुमच्याकडे मागतं. काहींचं म्हणणं की सर फक्त 3 चूक, हे पण तर फक्त बरोबर आहे. यार कसं काय चूक, हे तर सेपरेटली सगळे चुकीचे आहेत. म्हणून हा सुद्धा पर्याय तुमचा गेला. राहिलं काय, 2 राहिलेत, सर्व चूक आणि दुसरं 1 किंवा 2 बरोबर. आता काहींचं म्हणणं की बघा सर पहिलं चूक, दुसरं चूक, तिसरं चूक, सर्वच्या सर्व तर चुकीचे आलेले आहेत, लिहून टाका सगळेच्या सगळे चूक. नाही, आयोगाला या गोष्टी हव्या आहेत की असं आन्सर निवडणं फार गरजेचं आहे की जे टेक्निकली आणि लॉजिकली करेक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि हा तो पर्याय आहे की जो लॉजिकली करेक्ट आहे, हा नाही. 1 किंवा 2 या दोघांपैकी कोणतं तरी एक काय आहे, बरोबर आहे. एक तर ए हा निश्चितपणे बी पेक्षा मोठा असणार आहे किंवा दोन्हीच्या दोन्ही काय असेल, समान असतील, इतकं मात्र लक्षात ठेवा. सो याच्यावरतून एक छोटं एक सिंपलचं एक स्टेटमेंट सांगतो की जर दोघांमध्ये असं रिलेशन दिलं आहे, शॉर्टकट बघा, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी दिला असेल आणि जर तुम्हाला विचारलं असणार आहे की आन्सर सांगा, तर ए ग्रेटर दॅन बी हा पण चुकीचा,
ए इज इक्वल टू बी हा पण चुकीचा. ओके, लेट से जर मला इथे दिलंय P ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू, सो P ग्रेटर दॅन क्यू, P इज इक्वल टू क्यू, आणि दुसरं P लेस दॅन इक्वल टू क्यू. फर्स्ट P लेस दॅन क्यू आणि दुसरं P इज इक्वल टू क्यू. हे पण चूक, हे पण चूक, हे पण चूक, हे पण चूक, दोन्ही रॉंग आहेत. हा, पण जर तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे, पुढे जाऊन पर्याय लिहायचा आहे, तर या दोघांपैकी कुठला तरी एक बरोबर, 1 or 2. याचा पण काय 1 or 2, दोघांपैकी कुठला तरी एक निश्चितपणे सत्य आहे, कोणतं नाही सांगता येणार. ओके, सो मला सांगा समजतंय सगळ्यांना, स्पीड वगैरे कळतोय का, घाई होते जास्त माझ्याकडून बोलण्यामध्ये, मला सांगा. जर तसं होत असेल तर प्लीज मला रिप्लाय वगैरे करा, कमेंट वगैरे करा. आय होप की तुम्हाला पहिला टप्पा कळाला असणार आहे इनइक्वॅलिटीचा. ओके, सो पुढे जाऊया आपण. आता पुढे आपल्याला एक प्रश्न घ्यायचा, जरा लक्षात ठेवा. सो स्टेटमेंट लिहितोय मी. आय होप की पहिली गोष्ट तुम्हाला कळाली असणार आहे. सो फर्स्ट, A greater than B greater than or equal to C is equal to D less than or equal to E less than or equal to F greater than G greater than T असं काहीतरी आहे. ओके, सो A greater than B, B greater than or equal to C, C is equal to D, D less than or equal to E, E less than or equal to F, F greater than G, G ग्रेटर दॅन टी. सो आता हे आहे स्टेटमेंट. एवढं मोठं स्टेटमेंट कधीही परीक्षेला विचारलं जात नाही, लक्षात ठेवा. मी शिकवतोय म्हणून सांगतोय. हे स्टेटमेंट दिलंय, पुन्हा लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि तो नंतर मागतो आहे निष्कर्ष. तो म्हणतो आहे की निष्कर्ष सांगा. सो फर्स्ट, पहिला निष्कर्ष असा आहे की ए ग्रेटर दॅन सी विचारतोय. पहिला निष्कर्ष फर्स्ट बघूया. पहिला निष्कर्ष आहे ए ग्रेटर दॅन सी. सांगा काय वाटतं, विचार करा, प्लीज टेल मी. यस, इथे एक राहिला आहे ग्रेटर दॅन आर. यस, सांगू शकाल? ओके, चला. सो बघा, जरा लक्ष द्या इकडे. आता एकदम महत्वाचा एक बेसिक फंड आहे, सुरू होईल. सगळ्यात महत्वाचं, इतकं मोठं स्टेटमेंट तुम्हाला एक्झामला कधी येणार नाही, कधीही नाही विचारलं जाणार. ओके, दुसरी गोष्ट, आता मी भरपूर वेळेला बघितलंय की खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. खूप साऱ्या वेगवेगळ्या काय वापरल्या जातात, मेथड्स वापरतात. फॉर एक्झाम्पल, हा, जर तुम्हाला ती मेथड कम्पॅटेबल असणार आहे, जर तुम्हाला सोडवता येत असेल तर तुम्ही 101% ती मेथड वगैरे फॉलो करा. मी भरपूर वेळेला बघितलंय की काही मुलांचं असं म्हणणं आहे की सर मी या ठिकाणी संख्या वापरल्या तर चालेल का, संख्या ठेवू का मी, जसं असं काहीतरी असतं तर इथे 8/9 काय लिहितात, आय डोंट नो, मला नाही माहिती. सो प्लीज हे असं करू नका. तुमचा लहान भाऊ असेल जो 6वीला असेल, 7वीला असणार आहे, त्याला सुद्धा हा टॉपिक 101% समजणार. मी तुम्हाला चॅलेंज करतो, समजून घ्या आधी कसं आहे. तर आलं लक्षात, एकदम सोपा आहे टॉपिक. सो हे असं काही करू नका, आधी आपण समजून घेऊया की नेमका आहे तरी का. ओके, सो प्लीज लक्ष द्या माझ्या सोबतीला. इतकं मोठं स्टेटमेंट दिलंय आणि विचारतो काय, ए ग्रेटर दॅन सी, म्हणजे देणाऱ्याने माहिती पुरवली आणि तो म्हणतोय की या माहितीमध्ये आम्ही जे विचारतोय ते सांगा. ओके, मग तो काय म्हणतोय, ए ग्रेटर दॅन सी, हे त्याचं म्हणणं आहे. आपल्याला चेक करायचं आहे बरोबर आहे की चुकीचं आहे, आपण चेक करूया. सो मग एक काम करा ना,
तुम्हाला रिलेशन कशा कशामध्ये डेव्हलप करायचंय, तुम्हाला जे रिलेशन तयार करायचंय ते रिलेशन ए मध्ये आणि सी मध्ये तयार करायचंय. मग एवढ्या स्टेटमेंट असून सुद्धा एवढ्याचं काही काम नाही आपल्याला. सो इकडे बघा, सो हे एवढं, सो याचा आपल्याला फक्त विचार करायचा आहे. मी जरा सोडवण्यासाठी जरा याला साईडला घेतो, इथे लिहितो ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. सगळ्यात आधी बेसिकली बघा, ज्यांचं म्हणणं आहे की सर शॉर्टकट सांगा सगळं होणार आहे, मी तुम्हाला अशी शॉर्टकट सांगेल की तुम्ही हार्डली 2 सेकंदात सोडवाल, एक नाही मात्र 2 सेकंदातील आन्सर. चॅलेंज करतो मी तुम्हाला, ओपन चॅलेंज. थोडस थांबा, फक्त समजून घ्या बेसिक काय. तर ए ग्रेटर दॅन बी बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी आहे. सगळ्यात महत्वाचं, जर या ए पासून सी पर्यंत आपल्याला रिलेशन तयार करायचे, कॉमन सेन्स आहे. याच्यामध्ये हे डबल चिन्ह दिसत आहे, हे डबल चिन्हाचा अर्थ असा आहे, हे एक चिन्ह नाही, हे 2 चिन्ह आहेत वेगवेगळे. ग्रेटर दॅन त्याच्यामध्ये एक आहे आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये इज इक्वल टू. सो याचे मी 2 भाग करतो, याचे मी करणार आहे 2 भाग. हे 2 भाग कशावरती अवलंबून आहेत, जर दिलेल्या तुमच्या त्या रेंज मध्ये डबल चिन्ह असेल तर तुम्हाला 2 हिस्से करायचे आहेत. बघा म्हणजे आता काय होणार, ए ग्रेटर दॅन बी, इथे 2 चिन्ह आहेत ना, कुठलं तरी एक घ्या आधी. मी ग्रेटर दॅन लिहितो, ग्रेटर दॅन सी ऑर, हेच महत्वाचं आहे, ऑर. आता तुम्ही याचा विचार साईडला करताय, आता याचा वेगळा विचार करा. ए ग्रेटर दॅन बी इज इक्वल टू सी. दोघांचा विचार सेपरेट करायचा आहे, दोन्ही चिन्हांना तितकंच महत्व आहे. सो आता कॉमन सेन्स आहे, ए इज ग्रेटर दॅन बी, ए हा बी पेक्षा मोठा आहे, बी ग्रेटर दॅन सी, बी हा सी पेक्षा मोठा आहे. ए हा बी पेक्षा मोठा, बी हा सी पेक्षा मोठा, म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा ए सी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. ए इज ग्रेटर दॅन सी. पुढे बघा, इकडे ए ग्रेटर दॅन बी. आता इथे बी इज इक्वल टू सी, या बी इज इक्वल टू सी चा अर्थ असा आहे, तुम्ही बी खोडून सी लिहिलं काय आणि सी च्या जागेवरती बी लिहिलं काय, दोघांचा मिनिंग कसा आहे, सेम आहे. पुन्हा सांगतोय, प्लीज नंबर नका ठेवू, 2 4 6 हा टॉपिक अवघड बनवू नका, साधा आहे साधा ठेवा, ठीक आहे. सो ए ग्रेटर दॅन बी, सो ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी आणि सी ची व्हॅल्यू सेम आहे. मग जर ए हा बी पेक्षा मोठा असेल तर ऑब्वियस आहे ए हा सी पेक्षा सुद्धा कसा आहे, मोठा आहे. सो दोन्ही कंडिशन वरतून आपल्याला एकच निष्कर्ष मिळाला, दोन्ही कंडिशन वरतून आपल्याला एकच निष्कर्ष मिळाला, कोणता, की या केसमध्ये ए हा नेहमी सी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन सी. आणि त्याने आपल्याला विचारला आहे ए इज ग्रेटर दॅन सी, त्याला सांगावं लागणार की तू जो प्रश्न आम्हाला विचारला तो एकदम करेक्ट आहे, करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. सो आय होप की कळत असेल. शॉर्टकट सांगेल नंतर, शॉर्टकट नंतर सांगणार आहे, याच प्रत्येक गोष्टीचं शॉर्टकट नंतर सांगणार, रिलॅक्स. सो नेक्स्ट बघूया. ओके, सो पहिलं होतं, इथे मी लिहितोय सर्वच्या सर्व ए ग्रेटर दॅन सी. सेकंड घेऊया एफ ग्रेटर दॅन डी. आता बघा, आता काय होतंय, आता आपल्याला रिलेशन डेव्हलप करायचं आहे एफ आणि डी च्या मधलं, आपल्याला रिलेशन डेव्हलप करायचं आहे एफ आणि डी च्या मधलं. सो तो विचारतोय की एफ ग्रेटर दॅन डी. ओके, मग एफ आणि डी कुठे आहे, एफ आणि डी च्या मधलं रिलेशन आहे, म्हणजे डी आणि एफ च्या मधलं आहे. सिक्वेन्स असाच राहायला पाहिजे, असाच सिक्वेन्स राहणार आहे, आलं लक्षात. ओके, सो मग डी पासून एफ पर्यंत जरा विचार साईडला लिहितो. बघा जरा, आता मी इथे साईडला लिहून घेतोय, डी लेस दॅन ऑर इक्वल टू ई लेस दॅन ऑर इक्वल टू एफ. इथून इथपर्यंत विचार करायचा आहे, 2 चिन्ह आहेत आणि दोन्ही डबल चिन्ह आहेत. सो सेपरेट विचार करावा लागणार, मी 2 सेपरेट भाग करतो. मी आधी हे जे पहिलं चिन्ह आहे याचे 2 भाग करतो. सो डी लेस दॅन ई लेस दॅन ऑर इक्वल टू एफ और डी इज इक्वल टू ई लेस दॅन ऑर इक्वल टू एफ. ओके, आता हे दिसतंय, याच्यामध्ये अजून एक चिन्ह राहिले, पुन्हा त्याचे 2 भाग होतील, ठीक आहे. सो डी लेस दॅन ई लेस दॅन एफ और डी लेस दॅन ई इज इक्वल टू एफ. हा और इथे लागणार, त्याच्यानंतर याचे पुन्हा 2 भाग होणार, डी इज इक्वल टू ई लेस दॅन एफ और डी इज इक्वल टू ई इज इक्वल टू एफ. सो
डी लेस दॅन ऑर इक्वल टू ई, ई लेस दॅन ऑर इक्वल टू एफ, याचे दोन भाग झालेत. या चिन्हाला आधी सेपरेट केलं, त्याच्यानंतर या दोघांचे दोन सेपरेट भाग झालेत, याचे वैयक्तिक दोन भाग आणि याचे वैयक्तिक दोन भाग. म्हणजे आता टोटल किती आले? 4. चारींचं एकच आन्सर आलं पाहिजे. ओके, आलं लक्षात? किंवा इज इक्वल टू तरी आलं पाहिजे. आपण चेक करूया आरामात. ओके, सो इथे बघा, डी लेस दॅन ई, ई लेस दॅन एफ. ओके, सो डी लेस दॅन ई, ई लेस दॅन एफ, म्हणजे याचा अर्थ डी हा ई पेक्षा लहान आहे, ई हा एफ पेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ काय? डी इज ऑल्सो लेस दॅन एफ, म्हणजे डी इज लेस दॅन एफ आला. इथे बघा, डी लेस दॅन ई आणि ई इज इक्वल टू काय आहे? एफ. म्हणजे ई ची आणि एफ ची व्हॅल्यू सेम आहे. मग जर हा डी ई पेक्षा लहान आहे, ऑब्व्हियसली हा डी एफ पेक्षा सुद्धा कसा असणार आहे? लहान असणार आहे. ओके, इथे बघा, डी इज इक्वल टू ई, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. आता डी आणि ई ची व्हॅल्यू कशी? सेम. आणि हे दोन्ही कोणापेक्षा लहान आहे? एफ पेक्षा लहान आहे. म्हणजे अगेन सेम थिंग, डी लेस दॅन एफ, डी लेस दॅन एफ आला. आणि शेवटचा डी इज इक्वल टू एफ. सो जर बघितलं तर हे तीन सारखे आले, तर डी लेस दॅन एफ आला आणि हा फक्त वेगळा आला. लक्षात ठेवा, ग्रेटर दॅनचं चिन्ह असेल तर तुम्ही त्याच्या सोबतीला इज इक्वल टू जोडू शकता. लेस दॅनचं असेल तर त्याच्या सोबतीला तुम्ही इज इक्वल टू जोडू शकतात. मात्र लेस दॅन आणि ग्रेटर दॅन कधी असे एकत्र येणार नाही, तर लक्षात ठेवा. सो याच्यावरतून मला आता असं कळालं की डी आणि एफ च्या मध्ये रिलेशन काय? डी आणि एफ च्या मध्ये रिलेशन काय? तर मला कोणतंही एक परफेक्ट रिलेशन नाही मिळालं. मागच्या केसमध्ये मला 100% माहिती होतं की ए इज ग्रेटर दॅन सी. या केसमध्ये तसं नाहीये. या केसमध्ये असं झालंय की डी लेस दॅन एफ सुद्धा येतोय, और डी इज इक्वल टू एफ सुद्धा येतोय. मग जर दोन रिलेशन तयार झालेत तर तुम्हाला विचारलं आहे की एफ ग्रेटर दॅन डी. आता विचार करा, डी लेस दॅन एफ आहे, तुम्हाला ते चिन्हाला फिरवता पण आलं पाहिजे. दोघांचा मिनिंग बघा कसा आहे. डी हा एफ पेक्षा लहान आहे. मग जर डी एफ पेक्षा लहान म्हणजे मोठा कोण झाला? एफ. आलं लक्षात? याचा अर्थ काय झाला? एफ ग्रेटर दॅन काय आहे? डी. हा, मग तुम्हाला हा विचारतोय, तो म्हणतो हे बरोबर आहे का? हे बरोबर कसं काय असणार आहे? तुम्हाला कसं माहिती की हे 100% करेक्ट आहे? कारण डी आणि एफ मधलं जे रिलेशन निघालं ते क्लिअर रिलेशन नाही निघालं, ते निश्चित रिलेशन नाही निघालं. म्हणून हे रिलेशन काय आहे? हे काय आहे? रॉंग आहे, चुकीचं आहे. समजतंय? ओके, शॉर्टकट्स येतील हळूहळू. लक्षात ठेवा, हे बेसिकली बघा, लाईव्ह असताना सुद्धा मी शॉर्टकट नाही सांगत आहे तुम्हाला, त्याच्या मागे काही कारण आहेत. शॉर्टकट सांगतो मात्र थोडं बेसिक समजून घ्या. जर तुम्ही बेसिकली कधी गेलात ना मित्रांनो, तर मला वाटत नाही की तुम्हाला क्लास लावायची सुद्धा गरज पडणार आहे. सो आधी बेसिकली डोक्यामध्ये पुटअप करा. ज्या गोष्टी आज मी तुम्हाला समजावून सांगतोय तर भरपूर लोकांना माहिती नाहीयेत. आलं लक्षात? कारण प्रॉब्लेम तुमचा आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त शॉर्टकट 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 नाचवत राहतात, बाकी नाही काही. सो बघा, सो पहिलं बरोबर होतं, दुसरं चुकीचं आलं आपलं. चला तर मग आता बिरफ करतो. आय होप की तुम्हाला समजलं असणार आहे. लेट्स से मी जर तुम्हाला तिसरं विचारलं, ए ग्रेटर दॅन डी, काय सांगाल? ए ग्रेटर दॅन डी. तुम्हाला सोडवायचंय ए ग्रेटर दॅन डी. बघा बरं, विचार करा, मला सांगा जमतंय का? करा विचार. यस, बघा, काय वाटतं? ए ग्रेटर दॅन डी, ए ग्रेटर दॅन डी, चूक की बरोबर? सो अगेन बघा, लाईव्ह लेक्चर आहे याचा अर्थ असा आहे की फक्त काहीतरी गंमत म्हणून, जर जे लोक फक्त बघत असतील गंमत म्हणून, तर त्यांच्याबद्दल तर मनामध्ये इतकी पण सहानुभूती नाही बिलकुल. जे सिरियस असतील, ज्यांना वाटतंय की त्यांचं सक्सेस व्हायला हवं. आमचा मेन प्रॉब्लेम असा आहे, आपण जर आपल्या मी मध्ये खूप राहतो, इगो मध्ये खूप राहतो. सो त्या प्रत्येकाला माझं जेन्युइन म्हणणं आहे की प्लीज तुम्ही अभ्यासाला लागा. सीसॅटला तुम्ही फक्त असं
वरच्या वरती घेऊ नका. हा एकच टॉपिक आहे की हा एकच विषय आहे की जो तुम्हाला क्वालिफाय करणार आहे, जो तुम्हाला पास करणार आहे प्रीला राज्यसेवेच्या. जे सिरियस असतील ते हातामध्ये पेन पेपर घेऊन बसले असणार आहेत. बाकीच्यांचं आय डोंट नो, मला बाकीच्यांशी काही घेणं देणे. तुमच्यातले 2 जरी मुलं, माझं जे आहे टीचिंग जे मी तुमच्यासाठी करतोय ते 2 मुलांपर्यंत जरी पोहोचलं, ओके. बाकीची जेवढी दुनिया आहे ते फक्त पोपट पंचेत, लक्षात ठेवा, फक्त बोलण्यासाठी आहे. तुम्हाला खूप सारे लोक भेटतील की यार मला सीसॅटच जमत नाही, मला मॅथ्सच नाही जमत. त्याला विचारा, तू आजपर्यंत विषयासाठी केलं का? तू तुझ्या लाईफ मध्ये कधी वेळ दिलाय विषयाला? तू कधी मॅथ सोडवलंय 3 महिने? तू कधी रिझनिंग सोडवलंय प्रामाणिकपणे? नाही. तुम्ही वडापाव समजलाय गणिताला, रिझनिंगला. तो गरम गरम तळायचा आणि गरम गरम खायचा. काहींचं म्हणणं की ताजं ताजं डोक्यामध्ये टाका, मी ताजं ताजं जाऊन लिहून येतो. जर तुमची ही मेंटॅलिटी असेल तर तुमचं स्पर्धा परीक्षांना काहीच काम नाही. कारण जे मुलं पास होतात त्यांच्यात आणि आपल्यामध्ये आपल्याला खूप मोठी दरी आढळते, गॅप दिसतो. आपल्याला मनात वाटतं की यस, हा पास होण्याच्या लायक होता. हा डिफरन्स कशासाठी? ते मुलं सिरियस होते, आपण तेवढे सिरियस नाहीयेत. लक्षात, आमचं काही विषयावरती प्रेम जरा जास्त आहे, काही विषयावरती प्रेम जरा कमी. सो प्लीज जरा लक्षात ठेवा, शॉर्टकट वाले जे आहेत त्यांनी बिलकुल थांबून राहा. नंबर आहे माझा दिलेला, तुम्ही मला किती मोठा प्रॉब्लेम सेंड करा, मी 2 सेकंदामध्ये आन्सर देईन. आधी हे समजून घ्या काय तर. आता मला विचारतोय ए आणि डी मधला. आता ए आणि डी मधला रिलेशन विचारताय तर ऑब्व्हियसली तुम्ही इथून तर एवढं शोधलंच ना आतापर्यंत. आलं लक्षात? म्हणजे मी जरा साईडला लिहितो, ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी इज इक्वल टू डी. याला कसं लिहिणार? हे जे आहे हे म्हणजे हे ना, ए ग्रेटर दॅन सी इज इक्वल टू डी. मग हे एवढं न लिहिता मी त्याच्या जागी फक्त काय लिहितोय, ए ग्रेटर दॅन सी इज इक्वल टू डी. झालं? ए हा सी पेक्षा मोठा आहे आणि सी आणि डी सारखा आहे. सो म्हणून ए इज अ ग्रेटर दॅन काय आला, डी आला. ऑब्व्हियसली हे काय आहे, ट्रू आहे, करेक्ट आहे. ओके, आय होप सो की तुम्हाला हे कळत असणार आहे. आता मेन बघूया पुढचं जरा. सो सपोज आता मी तुम्हाला एक महत्वाचं विचारतो. लेट्स से फोर्थ, ई ग्रेटर दॅन जी. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला आहे, ई ग्रेटर दॅन जी. तुम्हाला आता रिलेशन लावायचं आहे ई आणि जीच्या मध्ये, ई आणि जीच्या मध्ये रिलेशन लावायचं आहे. ओके, आता खूप महत्वाचं सांगतोय, जरा डोकं ठिकाणावर ठेवून ऐका व्यवस्थित. ई आणि जीच्या मधलं रिलेशन लावायचं. त्याच्या आधी एक छोटासा कन्सेप्ट बघूया आपण, काय कन्सेप्ट आहे तर. ओके, सो कन्सेप्ट बघा काय कन्सेप्ट असा आहे. लेट्स से असं विचार करा की ए हा बी पेक्षा मोठा आहे. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय स्वतःहून ना, हे याच्याशी काही संबंध नाही, मी वेगळं घेतो. पी ग्रेटर दॅन क्यू आहे. मी सांगितलं की पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. ही झाली पहिली माहिती. दुसरी माहिती, आर हा सुद्धा क्यू पेक्षा मोठा आहे. बघा, क्यू पेक्षा 2 व्यक्ती मोठे आहेत. पी इज अ ग्रेटर दॅन क्यू आणि आर इज ऑल्सो ग्रेटर दॅन क्यू. मग मला सांगा, पी आणि आर पैकी मोठा कोण? या पी आणि आर पैकी मोठा कोण? आता भरपूर लोकांचं म्हणणं आहे की सर पी मोठा आहे का? नाही माहिती. काहींचं म्हणणं पी मोठा आहे कारण तो तुम्ही आधी लिहिलाय ना, म्हणून त्याला मोठा बनवून टाका. सर असं नाहीये. लक्षात ठेवा, पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. लक्षात, पी नावाचा व्यक्ती क्यू पेक्षा मोठा आहे, आर नावाचा व्यक्ती सुद्धा क्यू पेक्षा मोठा आहे. हे दोन्ही क्यू पेक्षा मोठे आहेत. मात्र त्या दोघांपैकी मोठा कोण हे रिलेशन आपल्याकडे आहे का? नाही, आपल्याकडे ती माहितीच नाही ना. आपण ऍझ्युम कसं काय करणार? रिझनिंग तुम्हाला ऍझम्पशन वरती नाही चालणार, क्लिअर माहिती पाहिजे. मी रिझनिंग कधी सोडवू शकतो? तुम्ही मला क्लिअर माहिती द्या, मी क्लिअर आन्सर देतो. आलं लक्षात? म्हणून त्याला म्हणतात लॉजिकल रिझनिंग. ओके, जे रिझनिंग बेस्ड आहे. रिझनिंग मीन्स रिझन, कारण द्यावं लागणार आहे. सो पी आणि आर मध्ये जर मला एखाद्याने विचारलं की पी ग्रेटर दॅन आर, चूक. मला काय माहितीये? तुम्ही आता मला पी आणि आर बद्दल काही विचारा, सगळं चुकीचं असणार आहे. का? कारण पी आणि आर मध्ये नेमकं नातं कुठलं आहे ते मला दिलेलंच नाही, मला माहितच नाही, मी कसं काय सांगणार? सो आता मग माझे काम आहे, मला हे दोन्ही गोष्टी ना एका लाईनीवरती लिहायच्या. एका लाईनीवर मला लिहायचं. बघा मी कसं लिहितोय. सगळ्यात पहिले पी ग्रेटर दॅन क्यू लिहिला. आता मला हा आर पण त्याच लाईनीवरती लिहायचा. पण विचार करा, आता आर ग्रेटर दॅन क्यू आहे की नाही? आर हा जर क्यू पेक्षा मोठा आहे, म्हणजे आर हा जर क्यू पेक्षा मोठा आहे म्हणजे क्यू लेस दॅन काय आहे? आर आहे. क्यू इज अ लेस दॅन आर. याला मी असं लिहिलं. आलं लक्षात? मिनिंग समजून त्याला उलट करा. ओके, सो पी ग्रेटर दॅन क्यू आणि क्यू
लेस दॅन आर. मी तुम्हाला आत्ताच याच्यावरतून सांगितलं एक गोष्ट, मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगितली की पी आणि आर मध्ये नातं तयारच नाही होऊ शकत. द रिलेशन बिटवीन पी अँड आर नेव्हर डेव्हलप. कधीही नाही तयार होऊ शकत. नेव्हर. का? कारण आपल्याकडे माहितीच नाही, करणार कसं काय. मग म्हणून जर याला एका लाईनीवरती लिहिलं तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला अशा पॅटर्न मध्ये एखाद्याने विचारलं की याच्यात आणि याच्यामध्ये रिलेशन काय आहे ते काढून दाखव, याच्यात आणि याच्यामध्ये रिलेशन काय आहे ते काढून दाखव, तर रिलेशन निघणार नाही. या दोघांमध्ये येणाऱ्या चिन्हांचे तोंड जर अपोजिट असतील, लक्षात, चिन्हांचे तोंड जर अपोजिट असतील, एकतर असे एकतर असे, रिलेशन नाही तयार होऊ शकत. सो द रिलेशन बिटवीन पी अँड आर नेव्हर एक्झिस्ट. पी आणि आर मधलं नातं कधीही तयार होऊ शकत नाही. पी ग्रेटर दॅन आर चुकीचं, पी लेस दॅन आर चुकीचं, पी इज इक्वल टू आर चुकीचं, सगळं काही चुकीचं, रॉंग टोटली. इकडे सपोज पी लेस दॅन क्यू आहे आणि आर हा सुद्धा लेस दॅन क्यू आहे. ही पहिली कंडिशन आहे आणि दुसरी कंडिशन. या केसमध्ये कसं आहे, पी हा क्यू पेक्षा लहान आहे, पी हा क्यू पेक्षा लहान आहे, आणि दुसरी कंडिशन काय आहे, आर हा सुद्धा क्यू पेक्षा लहान आहे. पी लेस दॅन क्यू, आर लेस दॅन क्यू. आता मला पुन्हा विचारतायत की पी आणि आरच्या मधलं नातं सांगा. नाही सांगता येणार कारण रिलेशन नाहीये. सो दोघांना एकत्र कसं करूया. सो पी लेस दॅन क्यू, पी हा लहान आहे क्यू पेक्षा, आणि इथं काय आर लेस दॅन क्यू म्हणजे क्यू ग्रेटर दॅन आर. बघा, पी आणि आर मध्ये जर रिलेशन तयार करायचं तर चिन्हांचे तोंड कसे आलेले आहेत, अपोजिट. हे असे आले या केसमध्ये आणि या केसमध्ये कसे आलेले आहेत, असे आलेले आहेत. चालणार नाही, रिलेशन नेव्हर फॉर्म. पी आणि आर मध्ये कधीही नातं तयार होऊ शकत नाही, लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट आहे. सो आपल्याला विचारतो ई आणि जी मधलं रिलेशन. ई आणि जी मध्ये ज्यावेळेला मला रिलेशन काढायचं आहे, ई आणि जी मध्ये बघा चिन्हांचे तोंड कसे आहेत, अपोजिट. सॉरी, रॉंग, चूक, डायरेक्ट चुकीचं लिहून टाकायचं. रिलेशन फॉर्म होऊ शकत नाही, रिलेशन कधी तयार होणार नाही. सपोज अजून एखादं घेतलं, लेट्स से कुठले घ्या, लेट्स से की बी लेस दॅन ऑर इक्वल टू ई. बघा, बी आणि ईच्या मधलं रिलेशन आहे, बीच्या आणि ईच्या मधलं रिलेशन आहे. अगेन सेम थिंग, बी आणि ई मध्ये जाताना चिन्हांचे तोंड, याचं तोंड या दिशेला, याचं तोंड या दिशेला आहे, रिलेशन तयार होणार नाही. त्या ज्यांच्यामध्ये रिलेशन तयार करायचं ना, त्या सर्वांच्या मध्ये जेवढेही चिन्ह असतील त्या सगळ्यांचे तोंड एका साईडला पाहिजे. एकतर सगळे असे पाहिजे किंवा एकतर सर्वच्या सर्व असे पाहिजे. जर ते अपोजिट आलेत असे किंवा जर ते असे आले तर रिलेशन कधी तयार होऊ शकत नाही. मग भले 100 असे असू द्या आणि एक जरी असा असला, सॉरी, रिलेशन कधी तयार होणार नाही, कधीच नाही. सो म्हणून हे सुद्धा काय आहे, रॉंग आहे. तर हे सर्वच्या सर्व ओके. मला सांगा, हे सगळ्यांना कळतं मी काय सांगतोय? तुम्ही लाईव्ह आहात म्हणून तुम्हाला मला विचारता येतं. समजत नसेल तर मला सांगा, मी कमेंट्स बघणार 1-2 मिनिटात. आता मला तुम्हाला एक शॉर्टकट सांगायची, पण शॉर्टकटच्या आधी पुन्हा लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे बेसिक, जे मी तुम्हाला आता सांगितलं. कारण समजा परीक्षेला शॉर्टकट आठवली नाही आठवली, तुम्ही विसरलात, तरी तुमच्याकडे लॉजिक असलं पाहिजे की आन्सर येतं कसं. ओके, त्याला म्हणतात जुगाड, फंडा. तुमचा फंडा क्लिअर करतोय मी, लक्षात ठेवा. फंडे मला तुमचे क्लिअर करायचे. सो आय होप सो इथपर्यंत कळालं असणार आहे. आता मी एवढं मान्य करतो, एक्झामला एवढं सर्व नाही सोडवता येणार, कारण एक्झामला वेळेचं, आपण म्हणतो ना की वेळेची मर्यादा आहे, टाइम लिमिट आहे. एवढं जर सोडवत बसले तर मग कसं चालणार आहे ना. मग म्हणून काहीतरी टेक्निक पाहिजे, आणि जी टेक्निक मी आता तुम्हाला देतो आहे ती काही अशी काही मोठी टेक्निक किंवा भरपूर मोठं काही शॉर्टकट वगैरे नाही, कॉमन सेन्स आहे. हे कॉमन सेन्स तुम्हाला आता का कळणार आहे, याच्यामुळे, जस्ट आता जे मी सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला आता काही गोष्टी क्लिअर होतील. लेट्स सी. त्याच्या आधी तुम्हाला बघा हे विचारलं होतं, मी साईडला इथे लिहितोय, ए ग्रेटर दॅन सी, एफ ग्रेटर दॅन डी, ए ग्रेटर दॅन डी, ई लेस दॅन जी, आणि बी लेस दॅन ऑर इक्वल टू ई. ओके, सो नाव आता जरा विचार करा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला यांचे आन्सर काढायचे, त्याच्यामुळे हे चिन्ह आहे ग्रेटर दॅनचं आणि हे चिन्ह आहे लेस दॅनचं. तात्पुरता या दोन्ही चिन्हांना आपण एक नाव देऊया, लहान चिन्ह. लहान, सहज नाव दिलंय.
मला माहिती की हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, पण मी सहज नावं दिले. हे ग्रेटर दॅनचे सिंगल सिंगल चिन्ह आहेत, आलं लक्षात? किंवा ठीक आहे, तुम्ही काही नावं द्या, नावांवरती नाही, तुम्हाला कन्सेप्ट आला का तुम्ही नावं देणार नाहीत. मी याला म्हणतो सिंगल साइन. हे आहे सिंगल चिन्ह. आणि हे जे आहे याला आपण नाव देऊया डबल साइन. दोन चिन्ह आहेत ना एकत्र. हे सिंगल चिन्ह आहेत आणि हे डबल चिन्ह आहेत, इतकं फक्त लक्षात ठेवा. आता करायचं काय? एकदम शॉर्टकट आहे, व्यवस्थित लक्षात द्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला विचारतोय ए आणि सी चं मधलं रिलेशन. ओके, मी जरा इथे लिहितो. तुम्हाला विचारतो आहे ए आणि सी चं मधलं रिलेशन. ए आणि सी चं मधलं, त्याच्या पुढच्याशी काही घेणं देणं नाही. आता मग करायचं काय? तर एकदम साधं आहे, सोपं आहे. ए आणि सी च्या मधलं रिलेशन काढताना सगळ्यात आधी एक गोष्ट बघा, त्यांच्यामध्ये जे चिन्ह आहेत त्यांचे तोंड एका दिशेला आहेत का? आता या केसमध्ये सगळ्यांचे तोंड या दिशेला, इकडे रिलेशन तयार होईल. लक्षात, रिलेशन तयार होणार. हा मात्र रिलेशन काय तयार होईल? तर एक काम करायचं, ए च्या जागेवरती ए लिहायचा, सी च्या जागेवर सी लिहायचा. ए च्या जागेवर ए लिहायचा, सी च्या जागेवर सी लिहायचा. फक्त राहिला छोटासा मुद्दा, मध्ये चिन्ह कोणतं लिहिणार. लक्षात ठेवा, मध्ये चिन्ह कसं लिहायचंय. ए च्या जागेवर ए लिहिला, सी च्या जागेवर सी लिहिला, दोघांच्या मध्ये सिंगल चिन्ह लिहायचं. सिंगल सिंगल चिन्ह, डबल चिन्ह कधीच येणार नाही. या दोघांमध्ये सिंगल चिन्ह कुठलं आहे? सिंगल चिन्ह ग्रेटर दॅनचं, हे डायरेक्ट इथे लावायचं. लक्षात ठेवा, हे जे ग्रेटर दॅन आहे हे ग्रेटर दॅनचं चिन्ह डायरेक्ट इथं लावायचं. विषय संपला. ए ग्रेटर दॅन सी, ए ग्रेटर दॅन सी. काही ना टेन्शन आलं असेल की अरे हे काय नवीन, हे असं कसं काय आलं, आम्हाला ते गोष्ट माहितच नव्हती. रिलॅक्स राहा, विश्वास बसेल हळूहळू. हे फक्त लक्षात ठेवा, सिंगल आणि डबल हे फक्त लक्षात ठेवायचं. मी पुसतो या ठिकाणी. हे पुन्हा सांगतोय, ए आणि सी चं रिलेशन काढायचं तर ए च्या जागेवर ए लिहायचं, सी च्या जागेवर सी लिहायचा. त्यांच्या रेंज मध्ये जे पण सिंगल चिन्ह असेल, जे पण सिंगल चिन्ह असेल ते डायरेक्ट उचलायचं आणि लिहायचं. मग या रेंज मध्ये सिंगल चिन्ह कोणतं आहे? ग्रेटर दॅनचा. विषय संपला, झालं. 101%. काहींचं म्हणणं हे सर्व ठिकाणी लागू होईल का? हे ऑल ओव्हर अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये लागू होणार. चॅलेंज. आलं लक्षात? रिलॅक्स राहा. काहींचा पुढचा प्रश्न मनामध्ये असा येतोय, जर दोन्ही सिंगल चिन्ह असतील तर मग कोणते लिहायचं? जरा थांबा, थोडस पुढे जाऊया आपण, ठीक आहे ना? घाई करू नका. सो ए ग्रेटर दॅन सी आला, सो हे करेक्ट. दुसरं बघा, मला काय सांगतात, मला विचारतात एफ आणि डी च्या मध्ये रिलेशन. ओके, मग एफ आणि डी च्या मध्ये रिलेशन तयार करायचं ना, मग डी च्या साईडला डी लिहा, एफ च्या साईडला एफ लिहा. सोपं. मध्ये फक्त लिहायचं चिन्ह. बघा, या चिन्हाचे तोंड तिकडे, याचे पण तोंड तिकडे, म्हणजे रिलेशन तयार होणार आहे. मग आता दोन्ही चिन्ह तर सारखे आहेत आणि दोन्ही डबल चिन्ह आहे, सो टेन्शन कसलंय? जे दिसतंय ते जसंच्या तसं लिहून काढायचं. फिनिश, फायनल झालं. सो जे दिसतं आहे ते जसंच्या तसं लिहायचं, एकदम फायनल, नो टेन्शन. आलं लक्षात? सो डी लेस दॅन ऑर इक्वल टू एफ, हेच फायनल. कारण हे पण तेच चिन्ह, हे पण तेच चिन्ह आहे. डी च्या जागेवर डी लिहिला, एफ च्या जागेवर एफ लिहिला, आणि दोघांमध्ये जे सारखं चिन्ह दिसतंय तेच सारखं चिन्ह उचलायचं आणि मध्ये लिहायचं. बस झालं. म्हणजे डी आणि एफ मध्ये एक परफेक्ट रिलेशन तयार होताना दिसत नाही, ऑर रिलेशन आहे. आणि आपल्याला विचारतोय सिंगल रिलेशन, तर त्यांना सांगावं लागणार की सिंगल रिलेशन आम्ही नाही सांगू शकत, चुकीचं आहे, रॉंग आहे. ओके, इथे बघा, ए आणि डी च्या मधले विचारलंय. अगेन, ए च्या साईडला ए लिहायचा, मी इथे लिहितो. ए च्या साईडला ए लिहायचा, डी च्या साईडला डी लिहायचा. बघा, या रेंज मध्ये हे ग्रेटर दॅन आहे, हे डबल आहे आणि हे सिंगल आहे. हा, इज इक्वल टू बद्दल सांगायचं राहिलं. इज इक्वल टू ला चिन्ह पकडूच नका याच्यात. इज इक्वल टू हे चिन्हच नाही, कारण खूप झालं आपण वापरून ते, त्याला चिन्हच पकडायचं नाही, त्याच्याबद्दल काही इश्यूज नाहीये. सो हे झालं सिंगल आणि हे झालं डबल. दोघांची दिशा सारखी ना, सो पकडायचं आणि सिंगल लावायचं, संपलं, झालं. सो हे पण झालं करेक्ट. अजून एखादं मी देतो, मी एक्स्ट्रा एखादं उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला. समजा जर तुम्हाला विचारलं आहे सी आणि एफ मध्ये रिलेशन तयार करा. सी आणि एफ मध्ये रिलेशन तयार करायचंय. सी मध्ये आणि एफ मध्ये, सी मध्ये आणि एफ मध्ये रिलेशन तयार करायचं आहे. सो सोपं आहे. चिन्ह बघा कुठलं, हे डबल आहे, हे डबल आहे, मात्र तोंड तिकडे आहेत, म्हणजे रिलेशन तयार होणार आहे. उचलायचं लिहायचं. आता मी खूप साऱ्या बुक्स मध्ये असं बघितलंय की इथे इज इक्वल टू आहे, इथे इज इक्वल टू आहे, इथे इज इक्वल टू आहे, म्हणून डायरेक्ट कधी कधी आयोगाने सुद्धा हे बरोबर दिलेलं आहे, सी इज इक्वल टू एफ. तर हे 100% काय आहे? रॉंग आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सुद्धा मेंदू वापरत चला, आणि त्यासाठी त्याच्या मागचा कन्सेप्ट माहिती असला पाहिजे की हे अशा स्वरूपाने येतं.
ओके, सो सी इज इक्वल टू एफ, हे काय आहे, रॉंग आहे. जर सी आणि एफ मध्ये रिलेशन तयार करायचं, सी च्या साईडला सी, एफ च्या साईडला एफ, चिन्ह उचलायचं आणि डायरेक्ट लिहायचं, संपला. सो सी लेस दॅन ऑर इक्वल टू एफ. पुढे विचारतोय आपल्याला ई लेस दॅन जी. आपल्याला पुढे विचारतो आहे ई लेस दॅन जी. सो ई आणि जी मध्ये रिलेशन लावायचं आहे. आता बघा गंमत काय, ईच्या आणि जीच्या मध्ये रिलेशन लावताना चिन्हांचे तोंड बघतायत तुम्ही, तोंड कसे अपोजिट, नो रिलेशन फॉर्म, रॉंग. तर ज्यांचं म्हणणं होतं ना की जर चिन्हांचे तोंड अपोजिट आले किंवा दोन्हीच्या दोन्ही सिंगल चिन्ह आले तर काय करायचं, लक्षात ठेवा रिलेशन तयार होत नाही, डायरेक्ट रॉंग लिहायचं. कळतंय. आता काहींना कळत असणार की आम्हाला ते सिंगलने डबल लक्षात ठेवायची गरजच नाहीये, पण तरीही लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये नेहमी सिंगल चिन्हाचं रिलेशन तयार होतं. सिंगल साइन, सिंगल हलकं, सिंगल साइन, लहान चिन्हाचं रिलेशन तयार होईल. मी भरपूर वेळेला बघितलंय की म्हणजे आहे पद्धती, भरपूर लोकांना त्या गोष्टी जमतात. एक असा एक प्रकार वगैरे असतो, तुम्हाला जी मेथड योग्य वाटली तुम्ही त्या मेथडने जा, नो इश्यू आहे. पण या मेथडने फक्त तुम्हाला बघायचंय, सोडवायचं पण नाहीये. तुम्ही टाइम लावून बघू शकतात किती वेळ लागतोय, तुम्ही 2 सेकंदापेक्षा कमी वेळ सांगू शकाल. फक्त बघायचंय त्या चिन्हांचे तोंड सारखे आहेत का, सारखे असतील तर लहान चिन्ह कुठलं आहे, फायनल. शेवटचं बघा, बी आणि ई मध्ये लावायचं रिलेशन. बी कुठे गेला, हा बी आहे आणि हा आहे ई. बघा बी आणि ई मध्ये हे 2 चिन्ह आलेत आणि दोघांचे तोंड इकडे तिकडे, रिलेशन तयार नाही होणार. सो रॉंग. आय होप सो की कळत असणार आहे. सो हे दोन्हीच्या दोन्ही काय झाले तर रॉंग झाले. सो मित्रांनो हे सगळ्याच्या सगळं जर तुम्हाला कळलं असणार आहे तर तुमचा 99% टॉपिक इथे संपला. 99%. मी हो खरंच सांगतोय, पण याच्यात काही बाकी दुसरं नाहीच आहे. आता फक्त मला तुम्हाला काही कंडिशन समजावून सांगायचे आहेत की ही कंडिशन आली तर आन्सर काय, ती कंडिशन आली तर आन्सर काय. हे असं स्टेटमेंट मी तुम्हाला शिकवलं आहे आणि हे सगळे स्टेटमेंट सारखेच असतात. हे असं स्टेटमेंट मी तुम्हाला शिकवलं आहे की ज्या स्टेटमेंटमध्ये हे सगळे कनेक्ट आहे, थ्रू आउट कनेक्ट आहे, सगळेच्या सगळे जोडल्या गेलेले आहेत एकमेकांना, कुठे मध्ये ब्रेक नाहीये. हे नॉन ब्रेकेबल स्टेटमेंट आहे, नॉन ब्रेकेबल, कुठे ब्रेक लागलेला नाहीये. ओके, थोडस पुढचं थोडं किंचित वेगळं बघूया. बघा आता मी तेच लिहितोय की ज्या मुलांना मी जी शीट्स दिली, वेगळं नाही लिहत. स्टेटमेंट बघा काय, स्टेटमेंट असं आहे, ए लेस दॅन बी लेस दॅन और इक्वल टू टी इज इक्वल टू क्यू ग्रेटर दॅन आर, आणि दुसरा आहे डब्ल्यू ग्रेटर दॅन एम इज इक्वल टू टी लेस दॅन और इक्वल टू एन लेस दॅन सी. तुम्हाला दिसत असणार की हे स्टेटमेंट नॉन ब्रेकेबल नाही, हे ब्रेकेबल. याचे 2 पार्ट्स आहेत. मग एक्झामला 2 पार्ट्स येतील, 3 येतील, 10 येतील, 15 येतील. कन्सेप्ट असतो ना, कन्सेप्ट याच्यावरती आधारित नसतो की किती उदाहरण लांब आल्यानंतर मला सोडवता येईल. कॉमन सेन्स, एकदा कन्सेप्ट कळला का तुम्हाला किती क्रिटिकल उदाहरण देऊ द्या, तुम्ही ते सोडवणार जर कन्सेप्ट माहिती असेल तर. ओके, आणि विचारतोय, सगळ्यात पहिलं विचारलं जात आहे W ग्रेटर दॅन आर. कन्क्लुजन विचारतोय, प्लीज सांगा W ग्रेटर दॅन आर. यस, सांगू शकाल? यस, W ग्रेटर दॅन आर. W ग्रेटर दॅन आर, काय चूक की बरोबर? यस बोला. W ग्रेटर दॅन आर तयार होईल का? नाही. ओके दीपक, मी बॅक साईडला आलोय, लक्षात मी तुमचे कमेंट्स बघतोय, ठीक आहे ना, सो रिलॅक्स. ओके महेश, ओके ठीक आहे, बरं मी सांगतो. चला बघा, सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण कोणत्याही गोष्टींवरती लॉजिक लावतो, तर लॉजिक लावताना जर कधी 2 वेगवेगळ्या प्रकारचे गट असतील, इफ देर आर द 2 डिफरंट ग्रुप्स, जर 2 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप असतील आणि जर त्यांच्यामध्ये निष्कर्ष काढायचा असेल तर दोघांमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी पाहिजे.
दोघांमध्ये काहीतरी काय असली पाहिजे, सिमिलॅरिटी असली पाहिजे. जर सिमिलॅरिटी असेल तर तुम्हाला उदाहरण सोडवता येईल, नाहीतर तुम्ही नाही सोडवू शकत. सो सिमिलॅरिटी शोधायचा प्रयत्न करा. आपल्याला दोघांना काय करायचंय, कनेक्ट करायचंय. उदाहरणार्थ म्हणजे जसं समजावून सांगतो, डब्ल्यू आणि रिलेशन आर मध्ये विचारलंय, डब्ल्यू आणि आर. थोडा विचार केला तर आर इथे आहे आणि डब्ल्यू इकडे आहे. या ग्रुपमध्ये आर आणि त्या ग्रुपमध्ये डब्ल्यू, मग रिलेशन तयार कसं काय होणार? सो कॉमन सेन्स आहे, थोडासा विचार करा. दोघांमध्ये कोणी कनेक्टर आहे का? या कनेक्टरवरती तुम्ही रिझनिंगचा डाईस सोडवतात, या कनेक्टरवरती तुम्ही काळकामवेग सोडवतात, या कनेक्टरवरती तुमचे ऍव्हरेज सुटतात, या कनेक्टरवरती तुम्ही रेशो प्रपोर्शन सोडवतात, या कनेक्टरवरती तुमचा सिलॉजिझम सुटतं, या कनेक्टरवरती अनालिटिकल रिझनिंग सुटतात. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे, व्यवस्थित जरा लक्ष द्या. दोघांमध्ये कनेक्टर कुठला आहे? कॉमन दिसतोय का दोघांमध्ये कुठला? यस, दोघांमध्ये आहे टी कॉमन. दोघांमध्ये कॉमन कुठला आहे? टी कॉमन आहे. तर सगळ्यात पहिलं काम, आधी आपण एक काम करूया की मला आर आणि डब्ल्यू मध्ये रिलेशन लावायचं आहे ना, तर आधी आर आणि टी मध्ये रिलेशन लावावं लागणार. आधी मला रिलेशन लावावं लागणार आहे आर आणि टीच्या मधलं. मग आता ते एवढं मोठं लांब लिहायची गरज नाही, आपण आता शिकलोय टी आणि आर मधलं रिलेशन लावायचं. मी एक काम करतो, मी याला एक नाव देतो आणि याला मी सेकंड नंबर देतो. हा, मग पहिल्या नंबरच्या स्टेटमेंट वरतून काय रे, टी आणि आर मध्ये रिलेशन कुठलं आहे? डायरेक्ट बघा ना, टी आणि आर मध्ये एकच चिन्ह आहे, ग्रेटर दॅन. सो टी ग्रेटर दॅन आर पहिलं. आणि याच्यामध्ये डब्ल्यू आणि टी मध्ये रिलेशन लावायचं, डब्ल्यू आणि टी. सो डब्ल्यू ग्रेटर दॅन टी. सो डब्ल्यू ग्रेटर दॅन टी हे दुसरं. दोघांना एकत्र करा, विचार करा, दोघांना एकत्र करून बघा काय होतंय. हा बघा, डब्ल्यू ग्रेटर दॅन काय? टी. आणि टी ग्रेटर दॅन काय आहे? आर. सो डब्ल्यू ग्रेटर दॅन टी आणि टी ग्रेटर दॅन आर म्हणजेच काय, जर डब्ल्यू हा टी पेक्षा मोठा आहे, टी हा आर पेक्षा मोठा आहे, सो डब्ल्यू ग्रेटर दॅन काय आहे? आर आहे. आपल्याला काय विचारतोय? डब्ल्यू ग्रेटर दॅन आर. सो करेक्ट झालं, आलं लक्षात. सो तयार झालं. ज्यांचं म्हणणं होतं नाही, लक्षात ठेवा, तुम्ही एक्झाम देत असताना तुम्हाला एवढं माहिती असलंच पाहिजे होतं, जर तुम्ही 3-3 वर्ष झाले अभ्यास करतायत. आलं लक्षात. जर काहींचं म्हणणं आम्हाला माहिती नाही, मी पुन्हा समजावून सांगतो, तुम्हाला सीसेट वाचावं लागणार आहे. आलं लक्षात, ऑप्शन नाही त्याच्याशिवाय. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा कुठलं आहे, शीट्स मध्येच दिलेलं आहे, ए लेस दॅन सी आहे. टेलिग्राम वरतून शीट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, क्वांटझिला म्हणून, क्वांटझिला. सो आता ए आणि सी मधलं रिलेशन लावायचंय. बघा इकडे, ए आणि सी च्या मधलं, ए इथे, सी इथे. मग आधी ए आणि टी च्या मधलं रिलेशन काढा. आधी रिलेशन ए आणि टी मधलं काढावं लागेल, कारण टी कॉमन आहे. हा, सो ए आणि टी च्या मध्ये काढताना एच्या साईडला ए, टीच्या साईडला टी. दोन चिन्ह आहे, दोघांच्या दिशा सारख्या. दोघांमध्ये लहान चिन्ह कुठलं आहे, सिंगल चिन्ह कुठलं आहे? लेस दॅन. डायरेक्ट जोडायचं, संपला खेळ, संपलं, फिनिश. इथे 8, इथे 8/9. हे काहीही रिकामी कामं करायची गरज नाही. टॉपिक सोपा आहे, सोपाच ठेवा, अवघड नका बनवू. ओके, टॉपिक सोपाच असू द्या. सो इकडे आता सी आणि टी मध्ये, टी आणि सी मध्ये लावताना टीच्या साईडला टी, सीच्या साईडला सी, लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन. आलं लक्षात. दोघांचे तोंड एका दिशेला, रिलेशन तयार होईल, सिंगल चिन्ह आलं, झालं. सो एकत्र कसं लिहिणार? ए लेस दॅन टी आणि टी लेस दॅन काय आहे? सी. मीन्स ए लेस दॅन काय झालं? सी झालं. हा विचारतो आहे ए लेस दॅन सी, हे सुद्धा काय आहे? करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आलं. बघा थर्ड, तिसरं बघूया. तिसरं आहे, आता मी काही इथे लिहितोय, बी ग्रेटर दॅन आर, त्याच्यानंतर बी लेस दॅन आर, बी इज इक्वल टू आर, बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर आणि बी लेस दॅन ऑर इक्वल टू आर. यस, इतके लिहिलेले आहेत. तुम्ही बघत असाल तर मी फक्त बी आणि आर मध्ये विचारलं आहे, मी फक्त बीच्या आणि आरच्या मध्ये विचारलंय. बी ग्रेटर दॅन आर, बी लेस दॅन आर, बी इज इक्वल टू आर, बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर, बी लेस दॅन ऑर इक्वल टू आर. आता विचार केला या उदाहरणात तर बी आणि आर हे फक्त आपल्याला इकडे सापडतात, इकडे सापडत नाही. चांगली गोष्ट आहे, ते काही देऊ शकतात. काहींना असे टेन्शन असतं की यावेळेला तर इकडचं तिकडचं दिलंच नाही, ते काही देतील, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही की ते काय देतात. आपण आपला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. आता
खूप महत्वाचा आहे, मोस्ट आयएमपी, व्हेरी व्हेरी आयएमपी, खूप जास्त महत्वाचा आहे. जरा लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. बघा, मला बी आणि आरच्या मध्ये रिलेशन लावायचं आहे, बी आणि आरच्या मध्ये मला रिलेशन तयार करायचंय, पण याचं तोंड तिकडे आणि याचं तोंड तिकडे. आपण आता शिकलो की रिलेशन तयार होणार नाही, कारण जर त्यांच्या चिन्हांचे तोंड अपोजिट आले तर रिलेशन तयार होत नाही. तयार होत नाही म्हणजे सर्वच्या सर्व काय, रॉंग, चूक, सबसेल चूक, पूर्णतः चुकीचं, सगळं काही चूक आलं. ओके. पण आता हे लोक काय करतात, आयोगाला खूप चांगलं माहिती आहे. आयोग आपला सगळ्यात मोठा गेम कुठे करतो माहिती का, ऑप्शन मध्ये. प्रश्न वाचतो, आपल्याला आनंद होतो, लक्षात. त्या प्रश्नाच्या खाली पर्यायासारखे पण प्रश्न असतात आणि त्याच्या खाली पुन्हा प्रश्न असतात, म्हणजे त्याच्या खाली पर्याय असतात, आलं लक्षात. प्रश्न 4 पॉइंट आणि त्याच्या खाली पर्याय. सो मेन इश्यू इथे, आपण प्रश्न वाचून एकदम आनंदित होतो, अरे टॉपिक तर खूप सोपा आहे, पण आपल्या चुका जास्तीत जास्त कुठे होतात, तर ऑप्शन्स मध्ये होतात. ऑप्शन जरा लक्षात ठेवा, मी काय समजावून सांगतोय. आता मी इथे ऑप्शन वगैरे लिहत नाही बसत, मी डायरेक्ट समजावून सांगतो काय. आता हे सर्वच्या सर्व का चूक झालं माहिती का तुम्हाला, कारण मी तुम्हाला शिकवलंय की बी आणि आरच्या मध्ये, म्हणजे ज्या दोघांच्या मध्ये रिलेशन तयार करायचंय त्यांच्यामध्ये जर चिन्हांची तोंड अपोजिट असतील तर रिलेशन कधीही तयार होणार नाही, रिलेशन कधीही तयार होणार नाही, रिलेशन नेव्हर फॉर्म. मग आता काय करायचंय, सो आणि म्हणून हे सर्वच्या सर्व काय आले, चुकीचे आले. पण जर मला तुमच्यातल्या एखाद्याने किंवा आयोगाने जर मला विचारलं की तरी सुद्धा सांगा याच्यामध्ये तुम्ही निष्कर्ष काय काढू शकतात, निष्कर्ष सांगावा लागतो मित्रांनो, आपल्याला निष्कर्ष सांगावा लागतो. मग निष्कर्ष काय असणार, जरा लक्ष द्या. जगामध्ये काय माहिती का, या वर्ल्ड मध्ये 3च गोष्टी आहेत. एक तर कोणीतरी मोठा असेल एखाद्यापेक्षा, किंवा तो लहान असणार आहे, किंवा ते दोन्हीच्या दोन्ही काय असतील, समान असतील. हे 3च गोष्टी ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे, चंद्रावर का जात नाही, हेच राहणार आहे, काही वेगळं नाहीये. सो एक तर कोणीतरी मोठा असेल, कोणीतरी लहान असणार आहे, आणि कोणीतरी काय असणार आहे, इज इक्वल टू. मग ज्या वेळेला मला बी आणि आरच्या मध्ये विचारलं तर बी ग्रेटर दॅन आर विचारला, बी लेस दॅन आर विचारला, बी इज इक्वल टू आर विचारला, हे तिघेच्या तिघे काय आहेत, चुकीचे आहेत. हे तिन्ही चुकीचे काय आहेत माहिती का, कारण ज्या वेळेला मला एखादा व्यक्ती विचारतो ना हे सांग, तर तो मला 100% विचारतोय की हे खरं आहे का, कसं काय खरं आहे, आपल्याला काही माहितच नाही ना. सो म्हणून हे काय आहे, हे सगळेच्या सगळे विचारतोय 100%, आणि ते रॉंग आहे, आपल्याला बिलकुल माहिती नाही. जर तुमच्याला एखाद्याने उत्तर दिलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बी आणि आरचं रिलेशन माहिती आहे, आलं लक्षात, जे आपल्याला माहिती नाही. सो हे सर्वच्या सर्व काय आहे, चुकीचे आहे. हा मग एक साधासा नियम आहे की जर ज्या दोघांमध्ये कोणतंही नातं तयार होत नाही, ज्या दोघांमध्ये कोणतंही निश्चित रिलेशन तयार होत नाही, त्यांच्यामध्ये जे नातं तयार होतं ते असतं पॉसिबल. पॉसिबलचा अर्थ असा आहे, एक गाव आहे समजा, एका गावामध्ये 2 लोक राहतात, एक आहे अजय आणि एक आहे विजय. मी अजयचं कधी तोंड बघितलं नाही, मी विजयचं कधी तोंड बघितलं नाही, मला अजय कोण विजय कोण मला माहिती नाहीये. पण तरी पण एखादा व्यक्ती म्हणतोय की अजय आणि विजय मध्ये तुम्ही काय कम्पेअर कराल, तर मी त्याला एवढंच सांगणार आहे की बघ, एकतर अजय हा मोठा असेल, विजय लहान असणार आहे, किंवा विजय मोठा असेल, अजय लहान असणार आहे, किंवा दोन्हीचे दोन्ही सारखे असू शकतात. या तिघांपैकी कोणतीही नवीन गोष्ट अस्तित्वात नाही, कोणतीही नवीन गोष्ट जन्माला आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मला इथे कळालं की बी आणि आर मध्ये कोणतंही नातं तयार होत नाहीये. पण मग काय होऊ शकतं, झालंच तर काय होऊ शकतं, एकच, एकतर बी हा आर पेक्षा मोठा असेल, किंवा बी हा आर पेक्षा लहान असणार आहे, किंवा बी आणि आर हे दोन्हीच्या दोन्ही कशा असणार आहेत, सेम असणार आहे. म्हणून मला यांच्यामध्ये ऑर लावावा लागला, आलं लक्षात. मी हे नाही सोडू शकत, मी हे नाही सोडू शकत, मी हे नाही सोडू शकत. जर तुम्ही एखादी गोष्टी विचारात घेत असाल तर याचा अर्थ असा आहे तुम्हाला रिलेशन माहिती आहे, आणि जरी एखाद्या गोष्टींचा तुम्ही विचार करत नाहीये तरी सुद्धा तुम्हाला रिलेशन माहिती आहे. सो म्हणून माझा आन्सर हे किंवा हे किंवा हे. मग आयोगावाले काय करतात, हे तर चुकीचं झालं, हे चुकीचं झालं, हे पण चुकीचं झालं. आता इथे मजा आहे, इथे काय होतं माहिती का, इथे बी ग्रेटर, बघा याला जर मी असं एक्सपांड कधी केलं तर बी ग्रेटर दॅन आर और बी इज इक्वल टू आर, करेक्ट आहे ना. या 6व्या पर्यायाचा अर्थ काय, बी एकतर आर पेक्षा मोठा आहे, बी हा आर पेक्षा एकतर मोठा आहे, किंवा बी आणि आर ची किंमत कशी आहे, सारखी आहे. मग माझं हे आन्सर नाहीये. काही लोकांचं म्हणणं की सर उत्तर 6वं आहे, 6वं आन्सर येऊच शकत नाही, बिलकुलच नाही चालणार. का नाही चालणार, तुमचं म्हणणं आहे की एकतर हे असेल, एकतर हे असणार आहे,
तुम्हाला कसं कळालं की हे नाहीये, हे का नाही? असं बोलणं कळतंय? भरपूर लोकांचं जर म्हणणं असणार आहे की एक तर बी हा आर पेक्षा मोठा असेल किंवा बी आणि आर ची किंमत सारखी असणार आहे. तर मला तुम्हाला एक विचारायचंय, बी हा आर पेक्षा लहान नाही हे तुम्हाला कसं कळालं? म्हणून अशा प्रकारच्या केसेसमध्ये एकही गोष्ट सोडून चालणार नाही. लक्षात ठेवा, एकही गोष्ट सोडून चालणार नाही. म्हणजे हे तिन्ही कव्हर व्हायला पाहिजे. आपल्याला असा ऑप्शन हवाय की ज्या ऑप्शन मध्ये तिन्ही कव्हर व्हायला हवे. ग्रेटर दॅन पण कव्हर व्हायला हवा, ऑर लेस दॅन कव्हर व्हायला हवा, ऑर इज इक्वल टू कव्हर व्हायला हवा. सो हे रॉंग आहे. मग जसं हे रॉंग आहे तसं हे सुद्धा काय आहे? रॉंग. कारण इथे लेस दॅन भेटला, इज इक्वल टू भेटला, मात्र ग्रेटर दॅन नाहीये. मग ग्रेटर दॅन आपण का घेत नाहीये आपल्याला माहिती नाही, सो म्हणून चालणार नाही. ऑप्शन काय असेल? सो याचा ऑप्शन आहे, मला सांगा याच्यातले कोणते दोन आपण वापरले पाहिजे की जेणेकरून तिन्हीच्या तिन्ही जे चिन्ह आहेत ते एकत्र होतील. आपण जो ऑर लावतो ना मित्रांनो, ऑर आपण कधीही दोनच केस मध्ये लावू शकतो. हे जे मी असं लिहिलंय ना, असं हे ऑर हे व्हॅलिड नाही. हे मी शिकवण्यासाठी सांगतोय. हे असं कधीही लिहिलं जात नाही. ऑर जे आहे ते कंजंक्शन आपण फक्त दोनच ग्रुप मध्ये वापरतो. इंडिया ऑर पाकिस्तान, अजय किंवा विजय. आपण असं नाही म्हणत अजय किंवा विजय किंवा प्रकाश किंवा हा किंवा तो, नाही. सो या ऑप्शन मधून कोणते दोघांमध्ये ऑर जोडला तर आपल्याला सर्वच्या सर्व कंडिशन मिळतील. बघा इथे ग्रेटर दॅन आहे, इज इक्वल टू आहे. कमतरता कशाची? लेस दॅनची. लेस दॅन कुठे आहे? इथे. म्हणजे 4 or 6. जर मी चौथ्या आणि सहाव्यामध्ये ऑर जोडला तर तिन्ही कव्हर झाले. लेस दॅन कव्हर झाला, ग्रेटर दॅन कव्हर झाला, इज इक्वल टू कव्हर झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे एकतर चौथं किंवा सहावं यांच्यापैकी कोणता तरी एक करेक्ट असणार आहे. आता जसं मी सातवा घेतला, सातव्यामध्ये आणि मी तिसऱ्यामध्ये सुद्धा ऑर लावू शकतोय. याच्यामध्ये लेस दॅन आहे, याच्यामध्ये इज इक्वल टू आहे आणि याच्यामध्ये काय आहे? ग्रेटर दॅन. आलं लक्षात? सो हा आहे मेन फंडा. अतिशय महत्वाचं आहे. असे ट्रिकी क्वेश्चन येतात आयोगाला. आयोग असे ट्रिकी क्वेश्चन टाकते, एमपीएससीला विचारले जातात. बँकिंगला तर 5 मार्कांचा प्रश्न आहे हा. आलं लक्षात? 5 क्वेश्चन सलग पडतात मोठे मोठे. हे टॉपिकचे जास्त काय अभ्यास करू नका, स्वतःहून सांगतोय. एक 2-4 उदाहरणं जोपर्यंत तुम्हाला वाटतं की मला जमत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करा. सगळे उदाहरणं सारखे आहेत, काहीच गरज नाही खूप सारे उदाहरणं सॉल्व्ह करायची. बिलकुल नो नीड. 1-2 उदाहरणं कुठपर्यंत सोडवायची की जोपर्यंत तुम्हाला वाटतं मला कळालंय तोपर्यंत, बाकी काही गरज नाही. आलं लक्षात? सिंपल आहे, कारण सगळे उदाहरणं सेम आहेत. आय होप की तुम्हाला हे समजलं असणार आहे. चला पुढे जाऊया. शेवटचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला. एक लास्ट एक्झाम्पल आहे ते घेऊया आपण. ठीक आहे, एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल ज्या ग्रुप मधलं आहे त्याला म्हटलं जातं कोडेड इनइक्वॅलिटी. कोडेड अतिशय महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो हे कोडेड इनइक्वॅलिटी काय आहे? सो व्हॉट इज अ कोडेड इनइक्वॅलिटी? कोडिंग आणि डिकोडिंग नावाचा एक प्रकार आहे आपल्याला रिझनिंगला. कोड करणं म्हणजे काय करणं? कोड आपण करतो, आपण बघतो ना आपला IMR कोड असतो, आपण कोड सिस्टीम वापरतो. गुगल पे साठी आपण कोड हे करतो. कोड कधी वापरलं जातं तर आपली माहिती गुप्त राहावी म्हणून, आपली माहिती कोणी चोरू नये म्हणून. आलं लक्षात? आणि म्हणून हा प्रकार आहे कोडेड इनइक्वॅलिटी. याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये अशा प्रकारचे काही चिन्ह आहेत बघा, अशा प्रकारचे काही उदाहरणं असतात. जसं फॉर एक्झाम्पल A-B म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा नाही, काय असेल ते तुम्हाला दिलं जातं. आणि अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना म्हटलं जातं कोडेड इनइक्वॅलिटी. सगळ्यांच्या सोयीसाठी मी प्रश्न इथे लिहितोय. बाकीच्यांकडे शीट्स असेल किंवा नसेल, एकदम थोडक्यात लिहितोय. इथे दिलेलं आहे A-B म्हणजे ए बी पेक्षा लहान नाही. आय नो काहींना बोर होत असेल, हे एवढं लिहितोय मी, तर शॉर्ट मध्ये लिहितो. A*B म्हणजे ए बी पेक्षा लहान किंवा समान नाही. लहान किंवा समान नाही. $A म्हणजे ए बी पेक्षा मोठा नाही.
ए पर्सेंटेज बी म्हणजे ए बी एवढा आहे आणि शेवटचं ए प्लस बी म्हणजे ए बी पेक्षा मोठा किंवा समान नाही. सो 1 2 3 4 5 1 2 3 4 5 करेक्ट आहे बघा. सो ही आहे माहिती, ही तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. आता ही माहिती कशी असू शकते लक्षात ठेवा. ही जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये माहिती वेगवेगळी असते, हा लक्षात ठेवा. आता भरपूर लोक तुम्ही आता काही न कळत असणार की अरे हा प्रॉब्लेम येतो, आलं लक्षात. हाच तो प्रॉब्लेम, मात्र याचा जो बेस होता तुम्ही आतापर्यंत तुम्हाला शिकवत आलं, तुम्ही बघितलं असेल सेम क्वेश्चन्स असतात, आलं लक्षात. असा एक प्रश्न याचे हजारो प्रश्न, मग एवढे प्रश्न का सोडवायचे, वाय फालतू टाइम का घालवायचा. जर एखादी गोष्ट आपल्याला मिनिटात कळत असणार आहे तर त्याच्यासाठी तास का वाया घालवायचे. म्हणून म्हणतोय की थोडंसं बेसिकली व्हिडिओ पूर्ण बघा. जे लोक लेट आले असतील किंवा ज्यांनी बघितला नसणार तर त्यांच्यासाठी सांगतोय. सो काय करावं लागतं, याला म्हणतात कोडेड इनइक्वॅलिटी. सो कोडेडचा अर्थ काय, ए आणि बी मध्ये आतापर्यंत काय व्हायचं, डायरेक्ट लिहिलं जायचं ए ग्रेटर दॅन बी. काही कोड नाही, काही नाही, डायरेक्ट कळायचं की ए हा बी पेक्षा मोठा आहे. मात्र आता आमची माहिती, आपली माहिती ही लोकांपर्यंत चोरून जाऊ नये किंवा पोहोचू नये म्हणून कोड केला गेलेला आहे. ए आणि बी मध्ये रिलेशन तयार केलंय आणि रिलेशन कोणत्या चिन्हाचं आहे, हॅशचं. आणि म्हणून या टॉपिक मध्ये रिलेशन तयार करण्यासाठी चिन्हांचा वापर करतात. चिन्ह असतील, संख्या काय वापर करतात ते खड्ड्यात गेलं, आपल्याला काही घेणं देणं नाही, ते काही वापरू द्या, चपला बुट ते काही असू द्या, तुम्हाला काय असेल ते वापरा म्हणा. आपला मेन इश्यू काय आहे, आपला मेन हेतू काय, या ए आणि बी मध्ये जर हॅश वापरलाय तर त्या हॅशचा मिनिंग काय, व्हॉट डू यू मीन बाय हॅश. हॅश म्हणजे काय ते शोधायचंय आपल्याला, ते आपल्याला शोधायचंय मित्रांनो. ओके. आता मी भरपूर वेळेला बघितलंय ज्यावेळेला एक्झाम मध्ये असा प्रश्न येतो ना, तर मुलं इथे लिहत असतात, असं सांगतो बघा. आपल्याकडे आधी 3 चिन्ह आहेत, लक्षात ठेवा. एक आहे ग्रेटर दॅन, एक आहे लेस दॅन आणि एक आहे इज इक्वल टू. 3 चिन्ह आहेत आपल्याकडे. सो आता इथे ए हॅश बी म्हणजे ए हा बी पेक्षा लहान नाही. 3 चिन्ह आहेत ना, 3 चिन्ह आहेत. हा काय म्हणतो हॅश मध्ये, ए जो आहे ए हा बी पेक्षा लहान नाहीये, म्हणजे ए हा बी पेक्षा लहान नाही. मग जर ए हा बी पेक्षा लहान नसेल तर काय असेल, मग एकतर मोठा असेल किंवा ऑर इक्वल असेल. आणि म्हणजे आणि मग भरपूर लोक असं लिहितात ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. जर तुम्ही असं लिहत असाल तर ही तुमची सगळ्यात पहिली चूक. हा रिकामा टाइमपास करू नका. याचा अर्थ असा आहे, हॅश जे आहे त्या हॅशचा मिनिंग झाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हॅशचा मिनिंग काय झाला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. पुढे बघा स्टार, ए स्टार बी म्हणजे ए बी पेक्षा लहान किंवा समान नाही. स्टार मध्ये काय लहान पण नाही आणि हा समान पण नाही, मग काय राहिला फक्त ग्रेटर. म्हणजे जो स्टार आहे त्या स्टारचा अर्थ काय आला, ग्रेटर आला. पुढे बघा ए डॉलर बी म्हणजे ए बी पेक्षा मोठा नाही. डॉलर मध्ये बघा काय सांगतोय, डॉलर मध्ये सांगितलं जात आहे ए हा बी पेक्षा मोठा नाही. मोठा नाही ना, मग काय राहिलं, लहान असेल, पण लहानच असेल का, इक्वल पण असू शकतो, म्हणून लेस दॅन ऑर इक्वल टू. पुढे ए पर्सेंटेज बी, ए हा बी एवढा आहे, डायरेक्ट सांगूनच ठेवलं की ए हा बीच्या एवढा म्हणजे समान. सो हा पर्सेंटेज म्हणजे इज इक्वल टू. आणि शेवटचं ए प्लस बी म्हणजेच काय, ए बी पेक्षा मोठा किंवा समान नाही. ए हा बी पेक्षा मोठा पण नाहीये आणि समान पण नाहीये, मोठा नाही समान नाही, मला राहिला काय फक्त लेस दॅन आहे. सो हा जो प्लस आहे त्या प्लसचा अर्थ आहे लेस दॅन. सो हे तुम्हाला करायचंय सगळ्यात पहिले. ज्या वेळेला तुम्ही एक्झाम देणार, ज्या वेळेला तुम्ही एखादा पेपर वगैरे देणार, तर त्या पेपरमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एवढं काम नक्की करायचंय की या सर्वच्या सर्व चिन्हांचे आधी अर्थ काढायचे. या सर्वच्या सर्व चिन्हांचे तुम्हाला आधी लिहायचे अर्थ. ओके. मग एकदा काय सगळ्याचे सगळे अर्थ जर तुम्ही लिहिलेत, मी आता इकडचं पुसतोय, ठीक आहे, लक्ष द्या. आता इकडे सगळ्यांची मिनिंग आपण काढलेत.
ओके, हॅशचा आला आहे ग्रेटर दॅन इक्वल टू, याच्यातलं एक चिन्ह राहिलं फक्त जे होतं पर्सेंटेजचं, आणि पर्सेंटेजचा जो मिनिंग आहे तो पर्सेंटेजचा मिनिंग काय होता, ए बी एवढा आहे म्हणजे इक्वल आहे. ओके, सो बघा हॅशचा अर्थ होता लहान नाही म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू. स्टारचा अर्थ काय होता, स्टार म्हणजे लहान किंवा समान नाही म्हणून ग्रेटर. डॉलरचा अर्थ काय, मोठा नाही म्हणजे लेस दॅन इक्वल टू. प्लसचा अर्थ काय, मोठा किंवा समान नाही म्हणजे लहान. आणि पर्सेंटेजचा अर्थ काय आहे, एवढा आहे. ओके, सगळे मी बरोबर लिहिलं. आता याच्यानंतर तुम्हाला विचारतो आहे विधान. त्याच्या खाली माहिती दिलेली असते, तुम्हाला विधान विचारतात. आणि विधान दिलं आहे पी हॅश क्यू, क्यू पर्सेंटेज आर, आर स्टार एस, एस प्लस टी आणि टी स्टार डब्ल्यू. ओके, टी स्टार डब्ल्यू, इथे डॉलर लिहून ठेवतो, इथे हॅश लिहितो जरा साईडला. ओके, चला तर मग मित्रांनो हे आहे विधान. सेम प्रश्न असतात सगळेचे सगळे, माहिती देतील, माहितीच्या खाली विधान देतात. हा, मग हे विधान दिलेलं आहे. आता काही ना हा प्रश्न पडतो ज्यांना माहिती नाही त्यांचं म्हणणं की वरती तर ए आणि बी वापरला, मग खाली पी आणि क्यू कसा काय वापरला. आपल्याला काही घेणं देणं नाही, आपला मेन इश्यू आहे चिन्हांच्या सोबतीला. चिन्हांचा अर्थ सापडला, बस खूप झालं. हा, मग आता काय करायचं आहे, हा पी हॅश क्यू आहे. मग या पी हॅश क्यू मध्ये हा पी आणि क्यू लिहायचा. आणि हॅश म्हणजे काय असतो रे, हॅश म्हणजे असतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू. पर्सेंटेज म्हणजे काय असतो, ज्या त्या चिन्हाचा अर्थ ठेवायचा आहे फक्त. आर स्टार म्हणजे काय असतो, ग्रेटर दॅन एस. एस प्लस, प्लस म्हणजे काय असतो, लेस दॅन. आणि टी स्टार म्हणजे काय आहे, ग्रेटर दॅन डब्ल्यू. सो आपण काय केलं, ते चिन्हांच्या मध्ये त्या चिन्हांचा अर्थ ठेवला. आता सगळ्यांना जोडायचंय, क्लब. दे हॅव टू क्लब इच अदर. ते एकमेकांना जोडायचे, क्लब करायचे, एकत्र करायचे. मग बघा एकत्र कसं होणार. सो पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू, क्यू इज इक्वल टू आर, आर ग्रेटर दॅन एस, एस लेस दॅन टी, टी ग्रेटर दॅन डब्ल्यू. हे झालं स्टेटमेंट. आणि हे असं स्टेटमेंट मी तुम्हाला सगळ्यात पहिले दिलं होतं ज्यावेळेला मी शिकवायला सुरू केलं होतं त्यावेळेला. लक्षात ठेवा, ते आयतं भेटत नाही, हे असं तयार करावं लागतं. ते जर तुम्हाला कळालं असणार आहे, सो पिक्चर झाला, याच्यात काही वेगळं नाहीये. सो निष्कर्ष विचारतोय. सो निष्कर्ष पहिला आहे डब्ल्यू स्टार एस, दुसरा आहे पी पर्सेंटेज क्यू, आणि तिसरा आहे क्यू प्लस पी. हे निष्कर्ष आहेत. पुन्हा एक काम करायचंय, याच्यावरतून यांचे आन्सर द्यायचे. मग म्हणून आता काय करणार, डब्ल्यू स्टारचा अर्थ बघा काय, स्टार म्हणजे काय आहे. तो आपल्याला हे विचारतोय म्हणजे हे विचारतोय. तो म्हणतोय डब्ल्यू ग्रेटर दॅन एस आहे का, लिहायची काय गरज. डब्ल्यू आणि एस मध्ये फक्त बघा काय पाहिजे, डब्ल्यू आणि एस मध्ये चिन्ह बघा, इथे पण लहान चिन्ह आलं, हे पण सिंगल हे पण सिंगल, दोघांचे तोंड इकडे तिकडे, तर चूक, विषय संपला, लिहायची गरजच नाही काही. दुसरं बघा पी पर्सेंटेज म्हणजे काय, तर इज इक्वल टू पर्सेंटेज म्हणजे इज इक्वल टू आला. सो पी आणि क्यू मध्ये बघा, पी आणि क्यू मध्ये आता पुन्हा चूक करू नका बरं का, लक्षात ठेवा. काहींचं म्हणणं की सर इज इक्वल टू सापडला, तो सापडून फायदा नाही, आला लक्षात, नाही आपण हरवून जाऊ. सो पी इज इक्वल टू क्यू हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. कारण पी आणि क्यू मध्ये कोणतं निश्चित रिलेशन आहे आपल्याला माहिती नाही. दोन चिन्ह असतील आणि सिंगल चिन्हाचं रिलेशन दिलं असेल तर रॉंग, चूक. आणि शेवटचं क्यू प्लस काय असतो, लेस दॅन. क्यू लेस दॅन पी. इथे बघा क्यू आहे आणि इथे काय आहे, पी आहे. पुन्हा हे काय आहे, चूक आहे. ऑप्शन बघूया, मी ऑप्शन लिहितो, मी इथे ऑप्शन लिहितो वरती. ऑप्शन बघा काय, आता त्यांनी खाली पर्याय दिलेले. सो पहिला पर्याय असा आहे सर्व चूक, दुसरा आहे फक्त दोन बरोबर, तिसरा आहे पर्याय फक्त तीन बरोबर, आणि चौथा आहे, चौथं इथे लिहितो, फक्त एक आणि दोन किंवा तीन बरोबर. यस, बघा
पहिला पर्याय सर्व चूक, दुसरा फक्त 2 बरोबर, तिसरा फक्त 3 बरोबर आणि चौथा फक्त 1 आणि 2 किंवा 3 बरोबर. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की सगळ्यात आधी तुम्ही पर्याय कसे येतात, ते प्रश्न कसे विचारतात आधी ते बघा. स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताही क्वेश्चन रिपीट नाही होत, लक्षात ठेवा. फार क्वचित घडलंय, फारच क्वचित की एखादा प्रश्न जसाच्या तसा रिपीट झाला. हा, त्या धड्यातले प्रश्न येऊ शकतात की टाइम स्पीड डिस्टन्सची उदाहरणं आलेत, काळकाम वेगची उदाहरणं आलेत समजा, किंवा सरासरीची उदाहरणं आलेत, किंवा ब्लड रिलेशनची उदाहरणं आलेत, येऊ शकतात. पण तोच प्रश्न रिपीट नाही होत. म्हणून भरपूर मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की ते काय करतात, शेवटच्या काळामध्ये मी बघतो झेरॉक्स दुकानावर जातात आणि त्याला सांगतात 4 इकडच्या दे, 5 तिकडच्या दे, 2 इकडच्या दे, 1 इकडची दे, जातात आणि अभ्यास करतात. तशाने तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिझल्ट जास्त लागणार नाही, लक्षात ठेवा. ओके, कारण तुम्ही शेवटच्या काळामध्ये फक्त मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवतात. असं करू नका, कन्सेप्ट ओरिएंटेड राहा. ओके, जर या लेक्चर, जर हे जे मी तुम्हाला शिकवतो हे जर तुम्हाला समजलं असेल तर याचा अर्थ असा आहे की आयोगाला, राज्यसेवेच्या परीक्षेला 1-2.5 मार्क फिक्स झाला आपला, नो टेन्शन. सो जर 1-2 तासाच्या लेक्चर मधून जर 2.5 मार्क फिक्स होतात, 2.5 मार्क खूप झालेत, खूप झालेत 2.5 मार्क, लक्षात ठेवा. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3, म्हणजे 3 प्रश्न चुकले का 1चे मार्क जातात. म्हणजे याचा अर्थ जर याच्यातला 1 प्रश्न बरोबर आला तर तुम्ही 3 प्रश्नांची रिस्क घेऊ शकतात, म्हणजे 3 प्रश्न चुकीचे सोडवू शकतात तुम्ही, लक्षात ठेवा. तुम्हाला माझं बोलणं कळत असणार आहे. ज्यावेळेला तुम्हाला पेपर सोडवायचा असतो त्यावेळेला थोडी रिस्क घ्यावी लागते, पण काही प्रश्न असे पण बरोबर सोडवून ठेवा की तुम्ही रिस्क घेऊ शकतात काही प्रश्नांची. सो तिन्ही चुकीचे आहेत, तिन्ही चुकीचे आहेत. बघा, सर्व चूक. आता भरपूर लोकांचा आन्सर आला पण असणार की सर सर्व चूक. असं नाहीये, मी पुन्हा समजावून सांगतोय, थोडंसं डोकं चालवा. तुम्हाला सर्वच्या सर्व ऑप्शन्स एकदा बघायचे आहेत. लक्षात, जनरली असे काही ऑप्शन येत नाही की जे फारच जवळजवळ असतील, पण मी समजावून सांगतोय. असा पर्याय निवडायचा आहे की जो ऑलमोस्ट बरोबर असणार आहे. आता इथे फक्त 2 बरोबर, हा तर गेला. फक्त 3 बरोबर, हा पण गेला. हा, मग हे गेलेत, म्हणजे हा तिसरा गेला आणि हा दुसरा तर पूर्णच्या पूर्ण गेला. सो आता बघा बरं काय येतं, सर्व चूक आणि फक्त 1 आणि 2 किंवा 3 बरोबर. तुम्हाला एक क्ल्यू सांगतोय प्रत्येक पेपरसाठी. मॅथ्स आणि रिझनिंगचा पेपर सोडवताना एखाद्या पर्यायामध्ये जर किंवा आलं असेल, ऑर आलं असेल तर थोडं थांबा. त्याने ऑर का वापरला? ऑर म्हणजे तो पॉसिबिलिटी विचारतोय आपल्याला. मग कोणत्या दोघांमध्ये ऑर आहे ते 2 घटक चेक करा की त्यांच्यामध्ये पॉसिबिलिटी तयार होते का. भरपूर वेळेला काय असतं की मुलगा ऑर चेक नाही करत. मी म्हणून सांगतोय, जर 4 पर्यायांपैकी एखाद्या पर्यायामध्ये ऑर असेल तर थोडं सतर्क करा, विचार करा की याने ऑर का वापरलाय. मग ऑर वापरलाय असं तर नसेल की समजा ए और बी, तर ए आणि बी मला चेक करावं लागणार आहे की त्यांच्यामध्ये ऑरची कंडिशन तयार होते का, पॉसिबिलिटी तयार होते का. जर तयार होत असेल तर ते आन्सर लिहावं लागणार. कसं बघा, आता सगळ्यात महत्वाचं, सो स्टारचा मिनिंग बघा काय आहे. सो डब्ल्यू ग्रेटर दॅन काय आहे, एस आहे. सो डब्ल्यू, 1-2 मिनिटं फक्त मला फक्त हे बघू द्या. स्टारची कंडिशन काय होती. स्टार म्हणजेच काय होता, ए बी पेक्षा लहान किंवा समान नाही. करेक्ट, म्हणजे मोठा आहे. हा, सो हे सुद्धा चुकीचं आहे. ओके, हा, सो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सो फक्त 1 आणि 2 किंवा 3 बरोबर. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता दोघांमध्ये आपल्याला हा पण चुकीचा सापडलाय, हा पण चुकीचा आढळलाय आणि आपल्याला हा सुद्धा चुकीचा आढळलाय. सो याचा नेमका अर्थ असा आहे की जर विचार केला, ज्यावेळेला मी हा पर्याय बघतो ना, त्याच्यामध्ये काय दिलं माहिती का, फक्त 1 आणि 2 किंवा 3 बरोबर. त्याच्यामध्ये एक लिहायला मी विसरलो या ठिकाणी, असं असायला हवं होतं. फक्त 1 चूक आणि 2 किंवा 3 बरोबर. याचा अर्थ असा आहे, इथे दिलंय सर्व चुकीचं आणि इथे आहे फक्त पहिलं चुकीचं आणि अँड म्हणजे तुकडा तोडलाय, दुसरं बोलतायत, अँड दुसरं किंवा तिसरं बरोबर. मग किंवा वापरलाय, किंवा कशात वापरलाय, किंवा कशात वापरलाय, दुसऱ्यात आणि तिसऱ्यामध्ये. मग जर दुसऱ्या ऑप्शन मध्ये आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर किंवा वापरलाय तर याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये ऑरची कंडिशन तयार होते का. बघूया, पी आणि क्यू बद्दल आहे. आधी पी आणि क्यू बद्दल जर कधी विचार केला तर पी आणि क्यू मध्ये हे रिलेशन आहे, पी ग्रेटर दॅन और इक्वल टू क्यू. कोणतेही सिंगल रिलेशन तयार झालेलं नाही, 2 रिलेशन आहे ऑर मधले. म्हणजे काय, एकतर पी हा क्यू पेक्षा मोठा असेल किंवा पी इज इक्वल टू काय असणार, क्यू. सो पी इज इक्वल टू क्यू वैयक्तिक चुकीचं झालं, सेपरेट चुकीचं झालं. आणि हे आता बघा, जरा थोडा विचार करा, क्यू लेस दॅन, हे चुकीचंच आहे बरं का, हे चुकीचंच आहे. मी फक्त वेगळा विचार करतोय. क्यू लेस दॅन पी आहे, याला उलटा करा. जर क्यू हा पी पेक्षा लहान आहे म्हणजे पी मोठा झाला की नाही,
म्हणजे पी ग्रेटर दॅन काय झाला, क्यू झाला. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे, जर पी आणि क्यूच्या मध्ये नातं तयार करायचं असेल तर पी आणि क्यूच्या मध्ये नातं कसं तयार होतंय की एकतर पी हा क्यू पेक्षा मोठा असेल किंवा पी आणि क्यू ची किंमत सारखी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा, पहिलं निश्चितपणे चुकीचं आहे, म्हणून फक्त एक चूक, आणि दुसरं किंवा तिसरं या दोघांपैकी कोणतं तरी एक बरोबर, कोणतं ते माहिती नाही, घेणं देणं नाही, मात्र हा आला आपला करेक्ट असा पर्याय. सो आय होप की तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचंय. मित्रांनो टॉपिक खूप सोपा आहे, टॉपिक खूप सोपा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे, जो नंबर आहे 99चा तो व्हॉट्सअप नंबर आहे. ज्यांना डिफिकल्टी आली त्यांनी मला कॉल करा, मेसेज करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आज शिकला असाल तर लेक्चर झाल्यानंतर आज उद्यामध्ये जितके उदाहरणं सोडवता आले तेवढे रॅन्डम उदाहरणं सोडवा आणि चेक करा बिलकुल. हा व्हिडिओ जर तुम्हाला कळाला असणार आहे, तुमचे राज्यसेवेला अडीच आणि तुमच्या मेन्सला, आपलं जे कंबाईनची एक्झाम असते त्याच्या प्रील आणि मेन्सला सुद्धा आता रिझनिंग आहे, तर त्याच्यातला 1 मार्क तुमचा फिक्स होणार. राज्यसेवेमध्ये 25 प्रश्नांसाठी मॅथ्स आणि रिझनिंग आहे आणि कंबाईनला 30 प्रश्न आहेत, प्रीला 15 आणि मेन्सला 15. म्हणून मॅथ्स आणि रिझनिंग जर तुमचं पक्क असेल तर गॅरंटी अशी आहे की तुम्ही प्री क्वालिफाय करू शकता. कारण जीएस वरती तर प्री क्वालिफाय होणं फार कठीण काम आहे. सो सीसॅटचा आधार घेऊन प्री क्वालिफाय करा. आलं लक्षात. आणि प्लीज डायरेक्ट शॉर्टकट नका वापरू. मी जी तुम्हाला शॉर्टकट सांगितली एकदम सोपी, एका वाक्यातलं की सिंगल चिन्हाचं रिलेशन तयार होतं. रिलेशन कशाचं तयार होतं? सिंगल चिन्हाचं. जर चिन्हांचे तोंड अपोजिट असतील तर रिलेशन तयार होत नाही. मग कोणी सांगितले 7/8, 8/9 काहीतरी वेगळं वापरायचं? टॉपिकला घाण करायचं नाही. टॉपिक सोपा आहे, टॉपिक सोपा ठेवायचा, एकदम सिंपल ठेवायचा. आणि हे बेसिकली सोडवावं लागणार आहे घरी. तुमच्यातले जर भरपूर लोक जसं शिकवलंय त्या घेऊन कधी गेले असतील तर तुम्ही टॉपिक आत्मसात करताय. आलं लक्षात. तुम्ही तो टॉपिक तुमच्या इंटरनॅलिटी मध्ये कव्हर करतायत, घेतायत त्याला आतमध्ये. ओके, आम्हाला कळाला. मग तुम्ही एक्झामला शॉर्टकटच वापरा. मात्र आज रात्री उदाहरणं म्हणजे ज्यावेळेला लेक्चर होईल त्यावेळेला जमलं तर कागद काळे करा, उदाहरणं सोडवा आणि रॅन्डम उदाहरणं सोडवा. बघा तुम्हाला असं वाटणार की एका प्रश्नाचा अभ्यास केला का लाखो प्रश्न सेम आहेत. मग एका प्रश्नासारखे लाखो प्रश्न असतील तर मग कोणी सांगितले तुम्हाला इतक्या व्हरायटीच्या उदाहरणांचा अभ्यास करा? आणि याच्यामध्ये व्हरायटी 0 आहे, सेम उदाहरण आहेत. तुम्ही जाऊन बघा, याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची उदाहरणं नाही, बिलकुल सेम उदाहरणं आहेत. मी तुम्हाला लाईव्ह सांगतोय. ओके, सो सेशन आहेत. उद्याच्या दिवशी एक सेशन असणार आहे जे आहे ब्लड रिलेशनशिप वरती. टायमिंग मी 8 वाजेचा दिलाय, मात्र 8 ते किती मी असं बिलकुल जाहीर केलेलं नाहीये. त्याच्या मागे रिझन ते टॉपिकला किती वेळ लागतो मला माहिती नाही. सो आज तरी ठीक होतं, आज काही शीटची गरज नव्हती. मात्र उद्याच्या लेक्चरला आपल्याला शीट लागणार आहे, कारण तुमच्या हातामध्ये काहीतरी उदाहरणं असायला हवेत. सो जसं आजचे तुमचे मार्क्स कव्हर झालेत, उद्या 1,00,000% तुमचं ब्लड रिलेशन कव्हर होणार. लेक्चर घेतोय म्हणजे 2 उदाहरणं घेऊन सोडून देत नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला चॅलेंज करून शिकवतोय. डिफिकल्टी असेल तर मला विचारा, कमेंट मध्ये लिहा. जर तुम्हाला समजत असेल तर प्लीज कमेंट मध्ये समजते असं लिहा. जर तुम्हाला वाटत असेल की लेक्चरला काही प्रॉब्लेम्स वगैरे झालेत, हे झालं ते झालं, असं व्हायला हवं, स्पीड झाला, लाईट आला वगैरे, तर ते सुद्धा त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि मी या ठिकाणी उभा आहे, मी जर या ठिकाणी उभा आहे फक्त तुमच्यासाठी. मला असं वाटतंय की मुलांनी क्लास न लावता सुद्धा पास झालं पाहिजे. खूप सारे मुलं त्यांच्या गावाला अडकलेत. आता तर विषयच वेगळा झालाय, आयोगाने तर मुख्यमंत्र्यांनी पेपरच पुढे सरकवलेत. सो इकडे तिकडे लक्ष न देता पेपर पॅटर्न तोच आहे. आज नाही उद्या पेपर येणार आहे, आपापला फक्त अभ्यास करत चला, बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष न घालवता. जर तुम्ही डिसिप्लिन आहे, बघा मी लेक्चर घेताना गंमत जम्मत सगळं दूर ठेवा. टॉप टू बॉटम तुमचं काम आहे शिकणं आणि माझं काम आहे शिकवणं. माझ्याला जर तुम्हाला काही एखादं सजेशन असेल सो प्लीज त्याच्यामध्ये मेन्शन करा. आलं लक्षात. काही दिवसांनी युपीएससीच्या सीसॅट बद्दलचा वेबिनार मी कंडक्ट करणार आहे. म्हणजे जितकेही मुलं असतील त्यांना सांगा, जे क्वेश्चन्स विचारायचे ते क्वेश्चन्स देखील मला विचारू शकतात. आणि प्लीज जमलं तर टेलिग्राम चॅनल आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. त्याचं कारण असं आहे की मला तुम्हाला काहीतरी अपडेट पोहोचवता येतील तुमच्यापर्यंत. जर तुम्ही टेलिग्रामला जर कधी अपडेट राहिलात तर काही बाकीच्या बारीक बारीक गोष्टी टेलिग्रामला मला तुम्हाला ऍड करायची गरज नाही, तुम्ही स्वतः ऍड होऊ शकता. आलं लक्षात. स्वतः ऍड होऊ शकतात आणि बाकीच्यांनाही ऍड करू शकतात, इतकं आहे. ओके, आज बघूया. समजलं असेल तर मला तशी रिप्लाय वगैरे करा, कमेंट्स वगैरे करा. ठीक आहे. उद्याच्या दिवशी बरोबर शार्प 8 वाजता एक टॉपिक बघायचं आपल्याला, ज्याचं नाव आहे ब्लड रिलेशन. जितके लोक लेक्चर करणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा, टेलिग्राम वरतून उद्या शीट्स डाउनलोड करा. शीट्स घ्या. शीट्स नसतील तर मी इतकं लिहू नाही शकत बोर्डवरती. आज मी भरपूर सारं लिहिलंय, उद्या नाही मला लिहिता येणार. ओके, सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आय होप सो की कळालं असेल. ओके, सो टेक केअर.
काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो सो प्लीज मला विचारा, बिलकुल निर्भीडपणे मला विचारा, टेन्शन घेण्याची अजिबात काही गरज नाहीये. तुमचं काम आहे मला विचारणं. ओके, मी जर शिकवत असेल, आलं लक्षात. टेलिग्रामचं नाव आहे मित्रांनो क्वांटझिला. क्वांटझिला तुम्ही माझ्या जवळचे असाल, मला ओळखत असाल, बिलकुल तुम्हाला या लेक्चरचा बेनिफिट झाला असेल तर तसं लिहायचं, नाही तर डायरेक्ट लिहायचं की टाइमपास चालू आहे वगैरे वगैरे काय असेल. कारण तुमचा वेळ खूप जास्त महत्वाचा आहे आणि माझाही वेळ तितकाच महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि खूप सारे एक नंबर मी तुम्हाला इतके शॉर्टकट्स नंतर आहे. सगळ्यात पहिले कन्सेप्ट, बेसिक थ्रू कन्सेप्ट जाणार, फंडे क्लिअर करायचे. पुस्तकं कोणतेही वापरायची सध्या तरी गरज नाही, कारण जे बुक्स आपण वापरतोय तुम्ही बघत असाल तर पेपरमध्ये त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच येतं. मग ते येतं कुठून तेही सांगणार हळूहळू. ठीक आहे. सो टेलिग्रामचं जे आहे ते आहे क्वांटझिला. क्वांटझिला म्हणून टेलिग्राम आहे आणि क्वांटझिला एज्युकेशन म्हणून युट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. डिफिकल्टी असेल तर कमेंट करा, बिलकुल घाबरू नका. जे असेल ते मला सजेस्ट करा, नसेल तर मला मेसेज करा, मला व्हॉट्सअप करा, मला कॉल करा. नो डाऊट मी फक्त तुमच्यासाठी हे काम सुरू केलंय, आलं लक्षात, तुमच्यासाठी. आणि जे झालंय, जे शिकवलं गेलेलं ते प्लीज घरी चेक करा. उद्या मला कमेंट्स करा की सर येतंय का नाही येते, बेनिफिट झालाय का नाही झालाय म्हणून, की जेणेकरून मला जरा चीअरअप होईल. ओके, सो आय होप दिली तुम्हाला टेलिग्राम, आलं लक्षात. सो डिफिकल्टी असेल तर मला विचारा. नंबर आहे 9960602349. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे क्वांटझिला म्हणून. ओके, उद्याचं लेक्चर खूप महत्वाचं आहे, ब्लड रिलेशनशिप आहे. सो लक्षात ठेवा, विसरू नका. उद्याच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत चलो बाय, धन्यवाद, टेक केअर.